कर्नाटकचा आंबा हा आपल्या बरोबरीने आला, की हो. जो पूर्वी 10-15 वर्षापूर्वी नव्हता. नव्हता. आणि आत्ता जर तुम्ही बारकाईने विचार केलात, अगदी पुणा, मुंबई कुठेही जा तुम्ही जगाच्या पाठीवर, तर सगळीकडे तुम्हाला देवगड आंबा उत्तम प्रतीचा मिळेल, योग्य दरात मिळेल, पाटी बोर्ड दिसतात. रत्नागिरी हापूस योग्य दरात मिळेल, कर्नाटक हापूस योग्य दरात मिळेल असा कुठे बोर्ड तुम्ही बघितलाय का? नाही बघितलं. मग तो कर्नाटक हापूस जातो कुठं? काय सगळा कॅनिंगलाच जातो? आता मगाशी सांगितलं तुम्ही की सरपंच झालात, पण ते थेट निवडणूक म्हणजे हे काय होतं ऍक्च्युली? पण मेन आमचा हापूस, फोकस जास्ती हापूस हापूसवर. आणि काजू हा. याच्यावरती. त्याच्यातच आम्ही ओला काजू हा म्हणजे तो फोडून आम्ही विकतो. मी हो. अखंड काजू तर देतोच, हा. पण जो ओला काजू असतो तो भाजीसाठी लागतो, हा, तो बरोबर. सुद्धा आम्ही काढून त्याच्यासाठी आम्ही वेगळं एक मशीन, आमचंच तंत्रज्ञान Develop केलं. म्हणजे डेव्हलपमेंट जरा काम फास्ट होतं बरोबर. त्याच्यामध्ये. बरोबर. आणि तो ओला काजूला असं प्रचंड मागणी आहे आणि त्याच्यामधून पैसे थोडे जास्ती मिळतात. कल्टार म्हणजे एक प्रकारचं जैविक खत आहे, ते झाडाच्या मुळांना दिलं जातं, त्यातनं मोहरण्याची क्रिया चालू होते. हो. हा, म्हणजे झाडाची वाढ थांबवतं. त्याचं नावच आहे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर. मग आता खरं त्याची प्राइस कशी डिसाईड करता तुम्ही? हा, प्राईस मी आता तुम्हाला सांगतो, मार्केट जे असतं, मार्केट हे खाली असतं, पण समजा एक 200 रुपये डझन मार्केट चाललं असेल, तर आम्हाला 300 रुपये 400 रुपये रेट मिळतो. नमस्कार मंडळी. तर आज आहे आपल्यासोबत धनंजय केतकर सर. तर विषय आहे, आपण ऐकत असतो की आजकालची पिढी शेतीपासून दूर होते, पण शेतीपासून दूर न होता त्या शेतीकडे बघताना एक ब्रँड, एक कंपनी, एक व्यवसाय असा दृष्टिकोन ठेवला तर काय घडू शकतं? अशा बऱ्याच गोष्टींचा उलगडा या पॉडकास्टमध्ये झालाय. तर पॉडकास्ट नक्की बघा, खूप गोष्टी शिकायला मिळणार आहे. तर चला बघूया. नमस्कार मंडळी. नेहमीप्रमाणे गोलगप्पावरती एक नवीन सब्जेक्ट घेऊन आलेलो आहे. आजचा सब्जेक्ट हा शेतकऱ्यांसाठी किंवा आत्ताची पिढी जी शेती करत नाही आहे आणि शहरामध्ये येते त्यांना थोडंसं प्रोत्साहन देण्यासाठी हा पॉडकास्ट आपण घेत आहे. तर आपल्याबरोबर आहेत धनंजय सर. त्यांना आत्ताच उद्यान पंडित असा पुरस्कार मिळालेला आहे. तर धनंजय केतकर, नमस्कार सर. नमस्कार. गोलगप्पावरती आपलं स्वागत आहे. तर हे जाणून घेणार आहे की उद्यान पंडित हा पुरस्कार म्हणजे नेमकं काय आहे. सर चिपळूणचे आहेत आणि आंब्याचं मेन म्हणजे 45 झाडांपासून, कलमी झाडांपासून ते 6000 झाडं आज तागायत आहेत आणि त्यांच्यापासून एक छान असं पीक ते घेतात आणि त्याच्यातून कसा त्यांचा शेतीचा व्यवसाय हा बहरला, तर ह्याबद्दल आपण जाणून घेणार आहे. नमस्कार सर. प्रथम तुम्हाला अभिनंदन मी करतो की बाबा हे एवढा छान असा पुरस्कार मिळालेला आहे. तर मला जाणून घ्यायला आवडेल की काय आहे उद्यान पंडित, नेमकं काय आहे आणि त्याचं म्हणजे सिलेक्शन क्रायटेरिया काय असतो? सांगतो. उद्यान पंडित पुरस्कार हा कृषी स्तरावर केला जातो. ओके. हा, कृषी स्तरावरनं तो पुरस्कार केल्यानंतर त्याचं सिलेक्शन हे नंतर असतं. ओके. म्हणजे आमची 2 वर्ष याच्यासाठी मेहनत चालू होती. अर्थात जे आमचं पूर्वीपासून होतं, उद्यान पंडित पुरस्कार म्हणजे फळफळावर. उद्यान म्हणजे फळफळावर. हा, उद्यान म्हणजे फळफळावर आणि पंडित म्हणजे त्यातला जाणकार. हा, बरोबर. तर कृषी खात्यामार्फत 2 वर्ष आमचे प्रयत्न चालू होते आणि जे काय आपल्याकडे आहे हे सगळं कृषी खात्यामार्फत हा प्रस्ताव केला जातो. ओके. म्हणजे आमच्याकडे गांडूळ शेती असेल, तुमचं शेणखत असेल, त्यानंतर तुमचं जीवामृत असेल, त्यानंतर गुरुगोकुळामृत असेल, म्हणजे सेंद्रिय शेतीशी आधारित तुम्ही फळबाग कशी फुलवली, ओके, आणि त्याला जोडून म्हणजे तुमच्याकडे जे जे काय आहे त्याचं फोटो सेशन पण आपण त्यांना द्यावं लागतं. आणि हे सगळं रत्नागिरीतनं जिल्ह्यावरनं सुद्धा ही टीम आमच्याकडे येते आणि हे प्रत्यक्ष आहे ना बघतात. मग ह्या कमिटीमध्ये तहसीलदार, प्रांतसाहेब, कृषी खातं सगळे लोक असतात ह्याच्यामध्ये. आणि हे बघितल्यानंतर ह्याला मार्क्स असतात, म्हणजे तुमच्याकडे जे जे काय आहे त्याला ते मार्क्स असतात. आणि असं करत मग तो प्रस्ताव पुढे जिल्ह्याला जातो, जिल्ह्यावरून आयुक्तालयात जातो आणि आयुक्तालयातनं पुढे तो मंत्रालयात जातो. आणि विशेष म्हणजे हा जो प्रस्ताव आहे हा कोकण विभागातनं, कोकण प्रांतातनं एकालाच दिला जातो. म्हणजे जे आपले 5 जिल्हे आहेत, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर आणि ठाणे, असा ठाणे विभाग, बरोबर, ह्या कोकण प्रांतातनं हा प्रस्ताव केला जातो. त्यामुळे या निमित्ताने मी तेही सांगेन की हा जरी पुरस्कार मला मिळाला असला तरी ह्याच्यामध्ये आमच्या कुटुंबाची मेहनत आहेच, बरोबर, त्यानंतर कृषी खात्याची आहे आणि हे जे नाव झालं
हे म्हणजे माझ्या गावाचं झालंच, बरोबर. तालुक्याचं झालं, जिल्ह्याचं झालं. आणि हे सगळं आम्ही प्रेझेंटेशन केल्यानंतर ह्याला योग्य न्याय आमच्या राज्य सरकारने दिला. बरोबर. त्यांनी मला या सन्मानाने पुरस्कृत केलं. आता हा उद्यान पंडित हा पुरस्कार याच्यासाठी काय क्रायटेरिया आहेत? म्हणजे जर तुमच्यासारखं इतरांना जर हे करायचं असेल, हां. अप्लाय करायचं असेल, हो. आणि हे किती वर्षापासून हा पुरस्कार सरकार देत आहे? हां, पुरस्कार मला वाटतं बरं उद्यान पंडित पुरस्काराला 20-25 वर्ष झाली असतील. ते ह्याच्यामध्ये वेगवेगळे असतात कॅटेगरी, 7-8 कॅटेगरी आहेत. ओके. उद्यान पंडित आहे, कृषीरत्न आहे, कृषीभूषण आहे, ओके. त्यानंतर युवा शेतकरी आहे, ओके. शेतीनिष्ठा आहे, त्यानंतर महिलांसाठी जिजामाता पुरस्कार आहे. असं वेगवेगळ्या या पुरस्कारांचं स्वरूप असतं. ओके. हां, आणि हा जो पुरस्कार आम्ही आता आम्हाला दिला, ह्याच्यात त्यांनी सगळं बारीक-सारीक गोष्टी सगळ्या बघितल्या. हां. म्हणजे आमची फळ आंबा शेती आहेच, हां. काजू शेती आहे. त्याच्याबरोबर ह्याच्या जोडीला तुम्ही सेंद्रिय शेती किती करता? हो. तुमची भात लागवड कुठल्या प्रकारची आहे? तुमच्या सेंद्रिय शेती करताना तुमच्याकडे देशी गायी आहेत का? हां. त्यानंतर हे करताना तुम्ही रोजगार निर्मिती यातनं किती करू शकता? बरं. किंवा तुमचं समाजसेवा किती आहे? म्हणजे तुमच्या ह्या ज्ञानाचा उपयोग तुम्ही मार्गदर्शन किती करता? हं. किंवा शेतकऱ्यांना तुमच्यापासून किती फायदा होतो? ह्या सगळ्या बारीक गोष्टींचा विचार करून हे सगळं त्यांनी केलेलं आहे. आणि हे सगळं प्रेझेंटेशन कृषी खात्यानं सगळं केलं. जे आपल्याकडे आहे हो, हो. हे प्रेझेंट कसं करायचं? बरोबर. तर हे कृषी खात्यामार्फत हे सगळं झालं आणि मला हा सन्मान आत्ता मिळाला. हो. हां. पण मग कसं आहे, की आता हा सन्मान मिळण्यासाठी आता ठीक आहे, म्हणजे किती एकर बाग असायला पाहिजे असं काही नाही, क्रायटेरिया? असं त्याचं कॅटेगरी नाहीये. हां. पण आता आमच्याकडे साधारण 120 एकर क्षेत्र हे लागवडीखाली आहे. ओके. की त्याच्यामध्ये आंबा आहे, काजू आहे, भात लागवड आहे. त्यानंतर वेगवेगळ्या आपल्या व्हरायटी म्हणजे कुठलं तुमचं रायवळ व्हरायटीमधल्या रत्ना आहे, केशर आहे, मालगीज आहे, दशहरी आहे, आम्रपाली आहे, तोतापुरी आहे, अशा बऱ्याच व्हरायटी आहेत ओके. त्याच्यामध्ये आणखी. हां, हां, त्याचा हां. पण समावेश आहे. पायरी आहे. ओके. हां, पण मेन आमचा हापूस, फोकस जास्ती हापूस हापूसवर. आणि काजू हां. याच्यावरती. त्याच्यातच आम्ही ओला काजू हा म्हणजे तो फोडून आम्ही विकतो. म्हणजे हो. अखंड काजू तर देतोच, हां. पण जो ओला काजू असतो तो भाजीसाठी लागतो. हां. तो बरोबर. सुद्धा आम्ही काढून त्याच्यासाठी आम्ही वेगळं एक मशीन आमचंच तंत्रज्ञान डेव्हलप केलं. म्हणजे डेव्हलपमेंट जरा काम फास्ट होतं बरोबर. त्याच्यामध्ये. बरोबर. आणि तो ओला काजूला असं प्रचंड मागणी आहे आणि त्याच्यामधून पैसे थोडे जास्ती मिळतात. हो. सुका काजू विकण्यापेक्षा काजू. ओल्या काजूतनं पैसे थोडे जास्ती मिळतात. हो. हां, ते सुद्धा आम्ही आता डेव्हलप केलंय नवीन. मग आता ही शेती झालं, मग त्याच्याबरोबर तुम्ही सांगितलं की समाजसेवा पण करायला लागते. हो. म्हणजे त्याच्या क्रायटेरियामध्ये ते पण आहे. हो, ते पण आहे. ऑब्व्हियसली आता शेती करताय, एवढे आता 120 एकर करताय, त्यामुळं हो, एम्प्लॉयमेंट जनरेशन पण होतीये. होते. किती जण आहेत तुमच्याकडे आता आमच्याकडे साधारण 70 ते 80 लोक वर्षभर कामाला असतात. वर्षभर? हो, त्यातले नेपाळी 6 महिने असतात. नोव्हेंबर ते मे एंडपर्यंत नेपाळी असतात. ते नेपाळहून साधारण नोव्हेंबरमध्ये आले की सगळा सीझन पूर्ण करूनच ते जातात. ओके. त्यानंतर रत्नागिरीजवळ एक करबुड म्हणून गाव आहे, बर. तिथले आहेत. त्यानंतर चिपळूण तालुक्यातच गुडकलंबट म्हणून गाव आहे, तिथले आहेत. हां. आणि आमचं भिलं गाव अधिक आजूबाजूचे म्हणजे भिलं, कालुस्तर, हां. केप्ती, धामिली हां. ह्या गावातले कामावर असे मिळून आमच्याकडे 70 ते 80 लोक हे कायमच असतात कामाला. बापरे. हां. म्हणजे नेपाळचे लोक जे आहेत ते 6 महिने नसतात. 6 महिने नसतं. हां. पण बाकीचे हे असतात. हो, सगळे. म्हणजे 70 ते 80 लोकांची एम्प्लॉयमेंट हो, जनरेशन हो. तुम्ही करताय. होय, होय. म्हणजे ते एक क्रायटेरिया फुलफिल झाला. हो, हो. पण मग समाजासाठी वेगळं अजून काय? हां, ते वेगळं म्हणजे मध्यंतरीच्या काळात 2017 ते 2022 कोरोना काळ होता. हां. त्यामध्ये मी सरपंच थेट सरपंच म्हणून निवडून आलो. त्या काळात मुख्यमंत्री पेयजल योजना मोठी 1 हां. कोटी 14 लाखाची योजना माझ्याकडनं पूर्णत्वास गेली. हो. आणि शेती बाबतीत म्हणाल तर कृषी खात्याकडनं जिथे वेगवेगळे मार्गदर्शनपर शिबिरं होतात हां. तिथे एक प्रगतशील शेतकरी म्हणून हां. मला ते बोलवतात आणि माझा जो काय अनुभव आहे तो मी त्यांच्यासोबत शेअर करतो. म्हणजे याच्यातून काय बाकीच्या शेतकऱ्यांसुद्धा प्रेरणा मिळते. बरोबर. कारण बाकी शेतकऱ्यांची भावना अशी असते, जरी एखादा BSc ॲग्री किंवा MSc ॲग्री असला तरी त्याचं पुस्तकी ज्ञान असतं. बरोबर. जे अनुभव असतात किंवा हा माणूस करून हे एवढी शेती फुलवतोय किंवा यातनं याला एवढा फायदा होतोय, तोटा होतोय, काय असेल बरोबर. ते अनुभव आपण सांगितलेले जास्ती पटतात. बरोबर. की जर अगदी जरी एखादा BSc ॲग्री असला किंवा आता कृषी खात्यामार्फत हे आमचे सहाय्यक असतात, कृषी सहाय्यक, अच्छा. त्यांनी सांगितलेलं शेतकऱ्यांना पटत नाही. बरोबर. कारण ते काय म्हणतात हे शासनाकडे अनुभव- आलेले योजना. हां, पण आम्ही प्रॅक्टिकल फील्ड आम्ही बरोबर. पैसे काम करतो आणि त्यातनं अनुभव शेअर करतो. कारण कसं आहे, तिन्ही हवामान, हो, पाऊस, हे सगळं सीझन्स हो. पार पाडायला पाहिजे. हो, असं जेव्हा होतं होय, तेव्हाच ते पीक
पुढं आपल्याला कळतं की अरे या सीझन मध्ये काय प्रॉब्लेम आले, हो ठीक आहे त्याच्यावरती कॅटर करा. पुढच्या सीझन मध्ये चॅलेंजेस वेगळेच असतात. वेगळेच असते. म्हणजे शेतीमध्ये चॅलेंजेस हे आहेत. आहेत आणि निसर्गाचे अनियमितपणा बरोबर ह्याला सामना करावाच लागतो सगळीकडे. बरोबर. हम्म. मग पण आता मध्ये आता मगाशी सांगितलं तुम्ही की सरपंच झालात, पण ते थेट निवडणूक म्हणजे हे हो. काय होतं ऍक्च्युली? थेट निवडणूक पूर्वी काय होतं, पूर्वी सदस्य निवडून यायचे. हा. वार्ड असतात गावात, हा 2 वार्ड 3 वार्ड लोकसंख्येवर अवलंबून. हा त्यातनं आपण सदस्य म्हणून निवडून येतो. हा आणि सदस्य म्हणजे लोकसंख्येवर असतात 7 सदस्य 9 सदस्य 11 सदस्य. तर त्यातनं ते निवडून आल्याचं सदस्यामधनं वोटिंग होतं आणि त्यातनं सरपंच निवड होते. हा बरोबर. आमचे जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी संकल्पना काढली जनतेतनं थेट निवड, जनतेतून सरपंच निवडायचं म्हणजे गावानं ठरवायचं. गावांनी ठरवलं. हा म्हणजे उभं राहताना आपण फॉर्म भरायचो सरपंच पदासाठीच भरायचा, सभासद असं तरी. सभासदाचं नाही. हा. हा त्यामुळे त्यातनं म्हणजे सगळं पूर्ण गाव हे वोटिंग करणार. हा. आणि सदस्याच्या वेळेला काय असतं ते वार्ड असतात, हा ते वार्डापुरतं 2 वाड्या 3 वाड्या काय असतील त्याच्यातनं ते महत्व होतं. आणि त्यावेळी माझ्या वेळेला 2017 मध्ये 32 ग्रामपंचायती होत्या. हा. त्याच्यामध्ये 15 ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या आणि 17 ग्रामपंचायतीमध्ये इलेक्शन लागली. हा. त्या 17 ग्रामपंचायतीमध्ये हायस्ट लीडनी मी निवडून आलो थेट हो. निवडीत. वा कॉंग्रॅट्स. सही. आणि मग त्यानंतर माझ्या कामांचा धडाका सुरू होता. मी 5 वर्षामध्ये मी जवळपास 2,43,00,000 कामं केली गावासाठी. गावासाठी. हा म्हणजे तो ग्रामनिधी असेल, त्यानंतर 14 वित्त आयोग असेल, आमदार फंड असेल, कोयना भूकंप असे शासनाचे वेगवेगळे असतात. असतात. त्याच्यातून आम्ही ते सगळे हे करून आम्ही जास्तीत जास्त कामं त्यावेळी 5 वर्षाच्या ह्याच्यात आम्ही केली. हा त्यामुळे गावाचाही विश्वास माझ्यावर बसला. बरोबर. आणि त्याच्यामध्ये मी लोकांना सुरुवातीलाच सांगितलं की सरपंच हे माझं पद आहे आणि शेती हा माझा व्यवसाय आहे. बरोबर. त्यामुळे मी त्याच्या दृष्टीने तिकडे बघितलं, कुठेही राजकारण करायचं नाही. बरोबर. कारण सरपंच हा गावचा असतो, तो कुठल्याही पक्षाचा नसतो. बरोबर. हे मुळात लक्षात ठेवायला पाहिजे. सरपंचाला पक्ष नाही, कुठलीही पक्षी चिन्ह नाही, बरोबर. पक्षी चिन्हावर तो निवडून येत नाही. बरोबर. पक्षी चिन्ह वेगळी आणि ती चिन्ह सोडून सरपंच पदासाठी चिन्ह असतात. बरोबर. आणि त्यामुळे माझ्यावर 100% लोकांनी विश्वास ठेवला आणि तो विश्वास मी पुढे 100% त्या विश्वासाला पात्र ठरलो. बरोबर. हा मी चुकून बघून आत्ता जर परत बिनविरोध निवड किंवा ओपन जर सीट पडली असती तर लोकांनी मला परत बिनविरोध निवडून दिला असता. बरोबर. मग आता हे सांगता सांगता मगाशी आपण गप्पा मारताना बोललो की पहिल्यांदा वडिलोपार्जित ठेवा जो होता तो 45 कलमी झाडं होती. बरोबर. मग तिथून काहीतरी 1970च्या दरम्यान ना? हो 73 पासून मग तिथून तुम्ही आणि तुमच्या फॅमिलीनं ते सिरियसली घेऊन होय आतापर्यंत 6,000 झालं. मग त्याचं काय आहे? काय 45 पासून 6,000 वडिलोपार्जित आमची फक्त 45 कलम. बरोबर. आमचे आजोबा होते, त्यांची तेव्हा जी काही थोडीफार शेती जमीन जी होती ती त्यावेळेस कर्जात गेली. कर्ज होतं ते 1939ची गोष्ट सांगतोय. पण त्यानंतर आमचे मोठे चुलते, आमचे वडील, दुसरे काका, ती कर्जात गेली ती गेली. पण त्यांनी हळूहळू पुढे थोडीशी जमीन घेऊन किंवा आहे ते आणखी डेव्हलप करून असं करता करता आमची वाढली. माझा 1973चा जन्म आणि 1973 पासून खरी आमच्या धंद्याला सुरुवात झाली. आमचे मोठे बंधू जे आहेत विश्वास केतकर, त्यांनी या धंद्याला सुरुवात केली. मग त्यांनी थोडं पुढं वाढवलं. त्यांच्या पाठचे बंधू नानूशेठ केतकर आमचे, त्यांचं नाव अरविंद म्हणतात नानूशेठ. बरोबर. ते त्यानंतर तिसरे बंधू आमचे वकील बंधू, मी 4 नंबर. माझं पण शिक्षण झालं, कॉलेज झालं. मग त्यांच्या पाठवर मी या व्यवसायात आलो. असं हळूहळू करता करता मग आम्ही मध्यंतरीच्या काळात परत थोडी जमीन विकत घेतली, खरेदी घेतली, ओसाड जमीन. ती डेव्हलप करून त्याच्यामध्ये कलमं लावली, काजू लावली. असं करता करता हळूहळू म्हणजे हा जरी उद्यान पंडित मला आत्ता मिळाला असला पुरस्कार तरी ह्याच्या मागे किंवा मागच्या 2 पिढ्यांची मेहनत आहे, 2-3 पिढ्यांची मेहनत आहे. आणि पूर्वीचे जुने लोक आम्हाला असे बोलतो बोलतो सांगायचे, वडील काय, चुलते काय, आजोबा काय, की जमिनीत टाकलेला पैसा कधीही फुकट जात नाही. बरोबर. आणि तेव्हा ते पूर्वी असं म्हणायचे, उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी ही त्यांची त्यावेळची स्लोगन होती. पण मध्यंतरीच्या काळात काय आलं, शेती लोकांना परवडण्याची झाली. बरोबर. त्यामुळे बराचसा फ्लो हा शहराकडे वळला गेला. त्यामुळे ते म्हणायला लागले शेतीपेक्षा मग नोकरी बरी. बरोबर. शेतीत काय आता राहिलेलं नाही. पण आज जर तुम्ही विचार केलात आणि जर प्रामाणिक प्रयत्न केलेत तर शेती ही पूर्वी उत्तम होती, आजही आहे आणि उद्याही राहील. आता तुम्ही म्हणताय किंवा शेतीत आता म्हणतात की शेतीत राम नाही, सगळेजण शहराकडे जातात. पण शेतीत जर राम नसता तर तुम्ही 70 लोकांना व्यवसाय कसा दिला असता? बरोबर आहे. बरोबर. म्हणजे ते काय गणित तुम्ही, म्हणजे आता जर लोकांना परत आपण एक प्रेरणादायी काहीतरी द्यायचं असेल किंवा एक उदाहरण म्हणून सेट करायचं असेल तर असं काय केलं
की ज्याच्यामुळं 70 एम्प्लॉईज तुम्ही हे करू शकता, जगू सांगतो ना, शकता. आता कसं आहे, आमचा मुख्य आंबा काजू हा मुख्य पीक बरोबर. की ज्याच्यावर आमचा उदरनिर्वाह चालतो. आता निसर्ग हा अनियमित होत चाललेला आहे. बरोबर. कधी ऊन वाढतं, टेम्परेचरचा फटका बसतो, बरोबर. कधी अनियमित पाऊस पडतो, त्याचाही फटका बसतो. तर हे सगळं आपण गृहीत धरून आम्ही ही लागवड हळूहळू टप्प्याटप्प्याने वाढवत गेलो. फवारण्या तशा केल्या. सेंद्रिय शेतीची आमची 1-2-3 क्षेत्र आहेत. सगळं क्षेत्र आम्ही सेंद्रिय शेती ठेवलेली नाही. कारण ते जर ठेवलं तर आमचं 70 कामगार आम्हाला पोचता येणार नाही. कारण सेंद्रिय शेतीचं कसं असतं, 100% तुम्हाला हातात येईल याची खात्री नसते. पण आमच्याकडे ऑर्गॅनिक सर्टिफिकेटने आहे, त्याच्यासाठी आम्ही 2 बागा अशा ठेवल्यात. त्याच्यात उत्पन्न कमी मिळतं, पण हळूहळू कुठेतरी आत्ताचा काळ असा आहे की तुम्ही ऑर्गॅनिकला पण थोडंसं वळलं पाहिजे. मग आम्ही त्यावेळेला काय करतो, रासायनिक फवारण्या कराव्या लागतात, पण मध्येच आम्ही 1-2 फवारण्या सेंद्रिय शेतीच्याही करतो. सेंद्रिय म्हणजे तुमची निमपेंड असेल, गोमूत्र असेल, निमगार्ड म्हणून औषध येतं, तेही करतो. म्हणजे काय होतं, केमिकलच्या फवारण्या तेवढ्या कमी होतात. बरोबर. हां, आणि त्यासुद्धा फवारण्या तुम्ही कधी करायची आणि कशा, तुम्ही फवारण्या किती केल्यात याला महत्व नाही, कशा केल्यात आणि कधी केल्यात. टाइम ऑफ पिरियड इज मोस्ट इम्पॉर्टंट. ओके. हां, म्हणजे तुम्ही वेळ निघून पेशंट सिरियस झाल्यानंतर औषध देऊन त्याला काय, बरोबर. पण हे करण्यासाठी दर 2 दिवसांनी तुम्हाला बागेत तुमची फेरी पाहिजे. तुम्हाला त्यातली माहिती पाहिजे, बुवा ह्या झाडाला काय झालंय हे आपल्याला समजलं पाहिजे. म्हणजे आम्ही नेहमी असं म्हणतो, झाड हे बोलत नाही, पण ते सजीव आहे, त्याला बोलता येत नाही, बरोबर. पण त्याला काय झालंय, त्याला औषध कुठलं पाहिजे, त्याला रोग कुठला लागला हे आपल्याला समजलं पाहिजे. बरोबर. आणि माझा तर स्वतःचा अनुभव असा आहे की तुम्ही जास्तीत जास्त ज्या बागेत जाल किंवा कलमांवर बोलाल, प्रेम कराल, तर ते झाड सुद्धा आपल्याजवळ बोलतं. म्हणजे झाडाच्या पानावरनं, त्याच्या रूपावरनं आपल्याला समजतं की हां, आणि त्या अनुषंगाने मग आपण तशी त्याला खत पाणी नाही दिलं, आपली जमीन चांगली आहे, जमीन तर आपल्याला खराब करायची नाहीये. बरोबर. म्हणून मी मगाशी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं, टाळ माती, शेणखत, गांडूळ खत ही आम्ही पिकं का देतो की ह्याच्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो. आणि जमीन जर चांगली असेल तर झाडाची प्रतिकारशक्ती वाढते, ती कुठल्याही रोगाला बळी पडत नाही. म्हणजे आपल्या माणसाचं कसं असतं, प्रतिकारशक्ती याची नसते, तो आजाराला बळी पडतो. बरोबर. त्याला ताप येतो. बरोबर. आणि ज्याची प्रतिकारशक्ती चांगली आहे त्याला जरी ताप आला तरी औषध पाणी न घेतो तो बरा होतो. बरोबर. सेम तेच झाडाचं आहे. तुम्ही जमीन जर चांगली ठेवली तर झाड तुमचं सक्षम राहतं, कुठल्याही आजाराला बळी पडत नाही, आणि त्यामुळे तुम्हाला उत्पादन चांगलं मिळतं. पण मग आता फवारणी जी आहे ती केमिकल फवारणी तुम्ही करता, केमिकल फवारणी जी आहे ते फक्त बरोबर झाडांवरती करता, झाडांवरती. खतं जी आहे जमिनीत आम्ही सेंद्रिय, सगळी सेंद्रिय, कारण आमची जमीन मुळात चांगली आहे. आम्हाला रासायनिक खत द्यायची गरज नाही. मुळात जमीन आपली आहे, ते झाडं त्यांना आवश्यक असेल तेवढं घेतात. आम्ही दर 2 ते 3 वर्षांनी माती परीक्षण करतो की आपल्या मातीत कुठलं काय चांगलं आहे, कुठला एखादा घटक का कमी आहे का, मग तेवढ्या पुरतच ते खत द्यायचं सप्लिमेंटरी म्हणून. आम्ही उगाच अतिरेक करायचा, आणि फवारणी सुद्धा करताना शेवटी ते विषारी आहे, त्याचा कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करायचा नाही. जेवढ्या आवश्यक फवारण्या आहेत तेवढ्याच करायच्या, पण त्या कराव्या का लागतात, तर आता मार्केटमध्ये सगळं लोकांना झगझगीत लागतं, कुठल्याही आंब्यावर स्पॉट चालत नाही. बरोबर. त्याच्यासाठी आमची झाडांची 8 ते 10 वेळा हलवणी सारखी. म्हणजे आंबा आम्ही अक्षरशः निगडीचा टाळा म्हणतात किंवा पेंडा म्हणतात, तो लावून आम्ही मोहरसह झाडतो. का तर सकाळी जे धुकं पडतं, दव पडतं, त्याचे स्पॉट त्या फळावर येऊ नये. म्हणजे तो आतमध्ये आंबा खराब नसतो. पण प्रत्येक फळ त्या गोष्टी करता तुम्ही? हो, सगळं मोहर असेल ना, तो आम्ही झाडून एवढं सेटिंग होईपर्यंत आमचं ते केलेलं असतं. किंवा 2 आंब्याचा घड असतो, तिथे 2च्या मध्ये पानाचं, त्याच आंब्याचं देठ लावणं की त्याला तो चिकटून डाग पडू नये, एवढी सगळी काळजी त्याची घ्यावी लागते आंब्याची. कारण आंबा आंबा फळांचा राजा. बरोबर. तो तेवढाच नाजूक आहे, आणि त्याची बर्दास्त पण तेवढीच ठेवावी लागते, त्याशिवाय ते आपल्याला अपेक्षित उत्पन्न त्यातनं मिळत नाही. मग आता ते लोक म्हणतात की बाबा हे ऑर्गॅनिक पिकवलेला आंबा आहे, हो, मग तो खरंच पूर्णतः ऑर्गॅनिक असतो का कसा असतो? नाही, सगळ्यात जो असतो, आता तुम्ही जर बघितलं तर इथिलिन चेंबरनी हे सगळे आहेत. मध्यंतरी कार्बाईडचा वापर भयंकर बागायतला इकडे होत होता, आता त्याच्यावर बंदी आणली. आता दापोली कृषी विद्यापीठात इथिलिन चेंबर ते अथोराईज केलेले आहे. चेंबरमध्ये तुम्ही आंबा ठेवून तो 36 तास, 48 तास, 72 तास ठेवून त्याचा रंग बदलतो. पण ते सुद्धा आम्ही त्यातलं काही करत नाही. आम्ही नॅचरल पेंड्यामध्ये आंबा पिकवतो. ते पिकायला थोडा वेळ लागतो, 7 दिवस लागतात, कारण 3-4 दिवशी तो आंबा होत नाही. बरोबर. पण आम्ही क्वालिटी देत असल्यामुळे लोक सांगतात, आमच्या पेटीवर तारीख लिहिलेली असते, पॅकिंग डेट आणि ओपन डेट. आता जिथे थोडं मुंबई वातावरण, पुण्याचं वातावरण याच्यात थोडा फरक आहे. पुण्यात ह्युमिडिटी नाही अजिबात,
तेव्हा बरोबर. पुण्यात आंबा पिकायला आणखी 3-4 दिवस उशीर होतो. उशीर होतो. बरोबर. हा, मुंबईमध्ये सेम डेटला, म्हणजे आमच्या चिपळूणला ज्या डेटला त्याच डेटला मुंबईत पिकतो. बरोबर. कारण ह्युमिडिटी चांगली असते. बरोबर. पुण्याला ह्युमिडिटी नाही, त्यामुळे 2-3 दिवस आंबा उशिरा पिकतो. हा. हा, मग पुण्याला पाठवायचा वेळ आणि मुंबईला पाठवायचा वेळ हा पण तुम्ही बघत असाल हो, बघत असतो. की हा लॉट पुण्याला पाठवा. पुण्याला किंवा पुण्याला पाठवतो आम्ही काय करतो, तो लॉट आम्ही 3-4 दिवस आधी आमच्या इथे भरून ठेवतो. हा. आणि 3-4 दिवस झाल्यानंतर आम्ही तो पुढे हे करतो. म्हणजे तो पुढे 4-5 दिवस पुण्यात गेल्यानंतर तयार होतो. बरोबर. ह्या अशा काही काही गोष्टी आम्ही त्या करतो सगळ्या. मग आता दोन गोष्टी आहेत किंवा तुम्ही म्हटलं की मी सेंद्रिय शेती थ्रू जे आहे ते पीक थोडंसं कमी येतं. कमी येतो. हा, पण त्याचा भाव जास्त मिळतो ना. भाव जास्ती मिळतो असं आहे, पण प्रत्यक्षात तसं घडत नाही. हा. म्हणजे आम्ही लोकांना सांगितलं बाबा सेंद्रिय आंबा आहे, तरी मग ते लोक त्याचे कम्पॅरिझन करतात. या आंब्यावर स्पॉट आहे, ह्या आंब्याला स्पॉट नाहीये, मग हे असं का. मग ते लोकांना सांगावं लागतं हा. की बुवा ह्या आंब्यावर स्पॉट असला तरी हा आतमध्ये खराब नाहीये. हा. पण लोकांची मानसिकता आता अशी आहे, क्लीन चकाचक दिसत पाहिजे. चकाचक पाहिजे, पॅकिंग चकाचक पाहिजे. आणि सेंद्रिय असेल तरी ते म्हणणार नाही, आणि त्यांना सांगितलं तरी नाही, ते म्हणतात स्पॉटलेस असेल तर हाच आंबा आम्हाला द्या. बरोबर. हा, त्याचा वास्तविक दर त्याचा जास्ती आहे, हा. मिळायला पाहिजे खरं जास्ती, बरोबर. पण तसं प्रत्यक्षात होत नाही. म्हणजे स्पॉट असला हा, म्हणून आतली कोय खराब नसते, नसते, पण स्पॉट नसला तर आतली कोय खराब असण्याचे चान्सेस असतात. चान्सेस असतात. हो, पण हे लोकांना कळणार नाही. नाही कळणार. हो, बरोबर. पण आता शेती हा माझा धंदा आहे असं तुम्ही म्हणताय. होय. म्हणजे शेती हा व्यवसाय हो, हा असा कसं, म्हणजे हा ऍज अ बिझनेस म्हणून बघितलं गेलं पाहिजे नक्कीच, शेतीकडे. नक्कीच. शेती हा आम्ही व्यवसाय म्हणून त्या दृष्टीने तिकडे म्हणजे तुम्ही बघतो. सीईओ झाला की मग हो, नक्कीच, नक्कीच, नक्की. आणि त्या कंपनी दृष्टीने- शेती म्हणजे तुमची फॅक्टरी झाली. हो, फॅक्टरी. आणि आम्ही व्यवसाय म्हणूनच तिकडे बघतो. मी असं नुसतं बरोबर आता कसं आम्ही गुरंढोरं पाळतो, हा. पण ते उत्पन्न साधन म्हणून आम्ही हे करत नाही. म्हणजे आम्ही पशुपालन करतो, हा. दुग्ध व्यवसाय करत नाही. हा. हा. म्हणजे आम्हाला फरक आहे. हा, फरक आहे. पशुपालन करतो का, तर आम्हाला शेतीसाठी गोमूत्र लागतं, शेण बरोबर. लागतं, घरी आम्हाला दूध लागतं स्वतःला 5-6 लिटर. बरोबर. मग ते बाहेर आणण्यापेक्षा आपलं हा. चांगलं दूध हा. घरचं. बरोबर. देशी गाई ठेवलेत. मग देशी गाई कशासाठी, जीवामृत हा जो एक प्रकार आहे, हा. तो देशी गाईचं शेण गोमूत्र हे त्याला लागतं. हम्म. देशी गाईचं शेण, गोमूत्र, गुळ, हम्म. त्यानंतर वडाखालची किंवा पिंपळाखालची माती हम्म. त्याच्यामध्ये, आणि कुठल्याही डाळीचं पीठ. हम्म. असं ते 7 दिवस तुम्ही ढवळायचं. ढवळायचं आणि नंतर ते झाडांना द्यायचं. म्हणजे हे खत नाहीये. झिरो बजेट शेती. हा, झिरो बजेट शेती. हे खत नाहीये, हे एक प्रकारचं विरजण आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही जे काही झाडाला खाद्य देता, म्हणजे गांडूळ खत असेल, तुमचं शेणखत असेल, किंवा टाळमाती असेल, किंवा अन्य कुठलं खत, हे त्याच्यावर घातल्यानंतर जीवाणूंची संख्या भरपूर वाढते, बरोबर. गांडुळांची संख्या वाढते, वाढते. बरोबर. आणि जमिनीचा कर्ब सुधारतो. आणि हे जे आपण बाकीचं दिलेलं जे खाद्य आहे झाडाला, खत, हम्म. हे पोचवण्याचं काम हे जीवाणू करतात. हा. बरोबर. प्रोबायोटिक्स म्हणू शकतो. हा, बरोबर. आणि त्याचा जमिनीचा पोत सुधारतं, आणि तुम्हाला लगेच ते झाड वेगळं समजतंच ते. आणि ह्याला खर्च त्या मानानं कमी आहे. म्हणजे मेहनत आहे, कामगार लागतात, या सगळ्या गोष्टीला कामगार लागतात, हम्म. पण ह्याच्यामधून तुम्हाला रिझल्टही चांगले दिसतात. आणि आपली स्वतःचीच, आता आमच्या पट्ट्यात 2 प्रकारची शेती होती, लक्षात घ्या तुम्ही. हो. म्हणजे ही आमची स्वतःची कलमं आहेत म्हणून आम्ही हे सगळं बघतोय. आम्ही कुठल्याही झाडाला कल्टर देत नाही. हम्म. जे करायला शेती करणारे लोक आहेत, म्हणजे माझी कलमं तुम्ही घ्यायची, हा. ठराविक त्याची रक्कम काय असेल ती 2 वर्षी 5 वर्षी ठरवायची. बरोबर. मग ते काय, ते उत्पन्न दृष्टीने तिकडे बघतात. हा. म्हणजे ते काय म्हणतात, मी 2 लाख रुपये शेतकऱ्याला दिलेत, मला 2 लाख रुपये ह्या 2 वर्षात मिळाले मिळायला पाहिजे. म्हणजे मग ते कल्टार देणार, रासायनिक खतं देणार, आंबा येण्याच्या दृष्टीने हा. बरोबर. बऱ्याचशा फवारण्या करणार. हम्म. हम्म. आम्ही आमची स्वतःची कलमं आहेत, आणि ही आम्हाला अजून 100 वर्ष पुढे टिकली पाहिजेत. बरोबर. हे महत्वाचं आहे. हे महत्व. आम्ही एकाच वर्षात त्यांच्याकडनं उत्पन्न घ्यायची आशा कधी करत नाही. बरोबर. आणि जो करार घेणारा माणूस आहे तो म्हणतो मी पैसे मोजलेत, मला 2 वर्षांनी मिळालंच पाहिजे, झाडाला नुकसान झालं त्याचं काय जातं. काय फरक पडतो, 2 वर्षांत मी नाहीये. हा, दुसऱ्यांची करार. आणि हा कलम हा जो उद्योग आहे, हा आपण जेव्हा मेहनत करायची, म्हणजे आपण झाडं तयार करायची, त्याचा जास्ती फायदा हा पुढच्या पिढीला आहे. हा. म्हणजे थोडक्यात कशी, वडिलांनी लावली त्याचा फायदा आम्हाला मिळाला, बरोबर. आम्ही लावणार त्याचा पुढच्या पिढीला. बरोबर. म्हणून मी म्हटलं, ही जी मेहनत आहे ना, किंवा हे आहे, हे असं एका पिढीने होण्यातलं नाही. बरोबर. ह्याच्या मागे बऱ्याच मागच्या 2-3 पिढ्यांची पण मेहनत असते, तेव्हा आपण पुढे पुढे जात असतो. बरोबर. मग आता हे व्यवसाय, आता तुम्ही म्हटलं की पशुपालन करतो, हो, पण शेती व्यवसाय करतो, हो, म्हणजे हे फरक आहे. फरक हे तो व्यवसाय नाही. नाही. मग हा व्यवसाय म्हणजे आता कसं आहे की इंडस्ट्री म्हटलं तर तिथं HR आला. हो, हा,
क्वालिटी, जसं मी म्हणलं फॅक्टरी आहे म्हणजे तुमचं शेती झाली, हो 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 क्वालिटी अश्युरन्स आलं, आलं हो बाकीचे पॅरामीटर्स आहेत, हो हो रिस्क असेसमेंट आहे, आहे बरोबर. आहे. मग ह्या किंवा इन्व्हेंटरी आहे, होय हा? किंवा कॅश फ्लो या गोष्टी आल्या, आलं मग हे सगळं रिलेट होतं याला होतो व्यवसाय म्हणलं तर. होतो तर ह्याला काय आता आम्ही करतो, आमचं प्रत्येकाचं CC आहे बँकेतनं, हा. कॅश क्रेडिट ज्याला म्हणतात, हा. की जे आम्ही दरवर्षी लागेल तसं उचलतो. त्याला 3 लाखापर्यंत आता शासनाकडनं त्याला 7% व्याज आहे, पण तुम्ही जर नियमित त्याची परतफेड केली 365 दिवसाच्या आत, तर ते आपल्याला 3% रिफंड म्हणजे आपल्याला 4% ते कर्ज मिळतं. हा, आणि त्याच्या पुढे जर लिमिट तुम्ही वाढवलं 10 लाख 20 लाख वगैरे, तर तो रेट ऑफ इंटरेस्ट बदलतो. हे आम्ही पैसे आमचं प्रत्येक CC पण मग हे भरतो. पण हे 5 एकरपेक्षा कमी शेती असेल किंवा असं काहीतरी असतं का, कुठल्याही शेतींना तुम्हाला मिळतं. 5 एकरपेक्षा कमी असेल तरी त्याला मिळतं, लिमिट कमी मिळतं. लिमिट कमी? हा, कारण आता पूर्वी मॉर्गेज वगैरे करायचे, हा. आता मॉर्गेज करावं लागत नाही, फक्त सातबारावर बोजा चढवायचा हम्म. आणि ते शेतकऱ्याला कर्ज द्यायचं. हा. आता आणि शासनाच्या नवीन नवीन योजना आता जे येतात हा. त्याचा पण आम्ही लाभ घेतो. हा. पूर्वी माननीय शरद पवार मुख्यमंत्री असताना हा. त्यांनी 100% फलोद्यान ही योजना आणली, हा. कृषी मंत्री असताना. बरोबर. त्याचाही लाभ सगळ्यांनी घेतला. हम्म. पण काही शेतकऱ्यांची मानसिकता अशी असते, आपल्याला लाभ घ्यायचा आहे, हेक्टरी परतावा करायचं नाही. नाही हेक्टर परतावा नाही हा. करायचं. हेक्टरी ते 30-40 रुपये 30-40 हजार रुपये अनुदान त्यावेळी होतं, आता वाढलंय. हा. पण लोकांची शेतकऱ्यांची मानसिकता काय, आपण कलमं लावायची, त्याचा लाभ घ्यायचा, मग ती 2 वर्षांनी गेली तरी चालते. हम्म. आम्ही तसं नाही केलं, आम्ही तो लाभ घेतला. हा. पण ही झाडं आपली आहेत, आपल्याला याचा 10-20 वर्षांत फायदा आहे, सरकारला कुठलाही 1 रुपया अनुदान परत द्यायचं नाहीये. बरोबर. आणि ही कलमं लावताना सुद्धा आम्ही सरकारी योजनेतनी झाडं घेतली नाही, हम्म. आम्ही स्वतःची झाडं आम्ही तयार केली. ह्याच्यामध्ये मातृवृक्ष हा महत्वाचा असतो. हो. म्हणजे नवीन प्रजाती जेव्हा आपण तयार करतो तेव्हा मातृवृक्ष म्हणजे पूर्वीचं आपण म्हणतो, हा हे झाड आमचं लवकर येतं, ह्याचं रंगरूप चांगला आहे, ह्याचा आंबा गोल आहे, त्याच झाडांवर आम्ही कलमं बांधली आणि तीच झाडांची वाढवण आम्ही पुढे केली. शासन कलमं देते म्हणून त्यांच्याकडे आम्ही लाभ घेतला, बरोबर. पण आम्ही आमची कलमं लावली. हा. हा, आणि आम्ही असा विचार केला नाही की आपल्याला शासनाला फक्त दबवून दाखवायचे, आपण लाभ घ्यायचा नाही, असं नाही. बरोबर. आम्ही ती आपलीच झाडं आहेत, आपण लाभ तर घ्यायचंच आहे, पण आपल्याला ती 100% जगवायची. आणि त्या दृष्टीने आम्ही हे केलं. आणि तुम्ही पूर्ण असं झोकून देऊन जेव्हा काम करता ना, तोच शेतकरी व्यवस्थित होतो. हा. नुसतं लाभ घेण्यापुरतं हे घ्यायचं नाही, हे करायचंय, तर तसं होत नाही. हा. आता तुम्हाला सांगतो, ट्रॅक्टरला आता अनुदान आहे, आता फवारणी यंत्राला अनुदान आहे, त्यानंतर आपण ग्रास कटर म्हणतो, गवत कापण्याचं मशीन, त्यालाही अनुदान आहे. आता ती मशीन निघाल्यापासून आमचं काय झालं, हे ग्रास कटर हे जे मशीन आहे, गवत कापण्याचं मशीन, हे 5-6 माणसांचं एक मशीन काम करतं. पण अनुदान म्हणजे काय, पैसे तर आपल्याला द्यायला लागतात ना? नाही, त्याला 40% 50% अनुदान मिळतं ना आपल्याला. किती दिवसांनी? हा. पहिल्यांदा फुल नाही 2-3 महिने आपण पेमेंट करायचं, हा. पण ते 2-3 महिन्यात पैसे तुमच्या अकाउंटला जमा होतात. हा. हो, ह्या कृषी खात्याच्या सगळ्या योजना आहेत. हा. या शेततळ आहे, बऱ्याच योजना आहेत, तुम्ही जसं जसं लाभ घ्याल हा. तशा योजना आहेत. ताडपत्री तुम्हाला मिळते शेतीसाठी. आमची शेती आहे, भात शेती पण आम्ही करतो. हा, म्हणजे आम्हाला घरी 5 खंडी भात लागतं, कामगारांना, आम्हाला सगळ्या उरक्यांनी यांना. आणि भात शेती आम्ही पूर्ण सेंद्रिय करतो, तिथे आम्ही कुठलंही रासायनिक वापरत नाही. याचं कारण असं, आम्हालाच लागतं ते. आणि भात शेती हे काय आमचं उदरनिर्वाह म्हणजे धंदा म्हणून आम्ही तिकडे हे करत नाही. बरोबर. आम्हाला भरपूर धान्य मिळतं आणि शेती हा विषय असा आहे, आम्ही मजुरीकडनंच करतो सगळं. बरोबर. त्यामुळे त्यात आमचे 2 पैसे कमी जास्ती गेले तरी आम्ही त्याचा काही विचार करत नाही. आम्ही हे सगळं करत असताना आम्ही एकच विचार करतो, आपलं कर्ज कुठं वाढत जात नाही ना. बरोबर. आणि हे करण्यामागे दुसरं एक महत्वाचं, आपण एवढी कामगार सांभाळतो, यांना आपल्या वर्षावर काम पण द्यायला पाहिजे. बरोबर. वेगवेगळं. आणि शेतीला असे तुम्ही जोडधंदे जर केलेत ना, तरच शेती परवडते. लक्षात घ्या, एकच करून नाही परवडत. की आता 70 कामगार आहेत. हो. हा. तुम्हाला मेन फोकस तुमचा आंब्यावरती. आंब्यावर. आंब्यातून तुम्हाला जे उत्पन्न मिळतंय, 4-5 महिन्यात ते मिळतंय सगळं. हो. बरोबर. वर्षभर कष्ट करून. मग हा कॅश फ्लो कसा सांभाळता, की बाबा महिन्याला त्यांना पगार तेवढा द्यायला पाहिजे? हो, ते आम्ही सगळं बरोबर मॅनेज करतो. त्या ह्याच्यात आम्हाला आमचं ठरलेलं असतं, वर्षाला आम्हाला एवढं मजुरीमध्ये जाणार आहे, आमचा घर खर्च एवढा आहे, त्या हिशोबाने आम्ही तेवढं आंब्याचं उत्पन्न, आंब्याचं काजूचं उत्पन्न घेतो. आणि ह्याला पूरक म्हणजे काय, तुम्हाला सांगता, शेती केली त्यातलीच माणसं आम्ही तिकडे वापरतो. म्हणजे शेतीतनं आम्हाला काय मिळत नाही, पण ते भात आम्हाला येतं,
हा. म्हणजे तीच कामगार वापरतो, म्हणजे तीच मजुरी आम्ही तिकडे लावतो. हा. आम्ही पावसात थोडा भाजीपाला करतो किंवा गुरढोरं आमची आहेत ती सुद्धा सांभाळायला त्यातलीच माणसं असतात. हा. म्हणजे असं कोणी अशा करत पद्धतीनं सगळं ते हा. manage करतात. आणि हे जे चक्र आहे हे सगळं एकमेकावर अवलंबून आहे. बरोबर. तुम्ही प्रत्येक गोष्टीत जर हिशोब लावलात तर परवडणार नाही. हा बरोबर. पण बरोबर. आपण शेती करायची म्हटल्यानंतर आपण कवळ तोडणं आमच्याकडे एक प्रकार असतो. हा. त्यामुळे आमचं काय होतं ऑटोमॅटिक दुसरं एखादं कंपाऊंड साफ होतं. मग ते आम्ही विचार काय करतो, हे कंपाऊंड आमचं ह्याच्यातनंच साफ झालं. हा. हा, आता गुरंढोरं एवढी आहेत, आम्हाला विकत कुठनं खत आणायला नको. बरोबर. माझं घरचंच खत हे वापरलं तर मला एक 5-25 खत मिळतं, बरोबर. गोमूत्र मिळतं, हा. 5 लिटर दूध आपल्याला घरात चांगल्या प्रकारे खायला मिळतं. बरोबर. खरंय. म्हणजे ते विकत आणावं लागत नाही. बरोबर. म्हणजे शेतीमध्ये असे अप्रत्यक्ष हे आहेत. कडधान्य आम्ही करतो, हा. म्हणजे पावटा, मग आता कडबा, ह्या तूर. 120 एकर मध्ये मेन तुमची फळबाग किती एकरची आहे? साधारणतः आमची 100 एकरमध्ये फळबाग आहे. ओके. हो, 100 काजू आणि कलम हे 100 एकर मध्ये आणि 20 एकर क्षेत्र हे अवांतर. म्हणजे कारण कसं आहे की जनरली असं होतं हो. जेव्हा फळबाग हम्म. लोक करत नाहीत का 5 वर्षानंतर फळं मिळायला चालू होतात हो, 5 वर्षानंतर नाही. किंवा 6 वर्षांत 10 वर्षांनंतर. कलमांचं खरं उत्पन्न म्हणाल तर 20 वर्षापासून. हा. 20 वर्ष मग माझी आत्ताची जनरेशन गेलीच की असं असं पण विचार होतो मग. 5 वर्षानंतर तुम्हाला त्या रकमेचा जर हिशोब काढलात ना तर रेट ऑफ इंटरेस्ट पण मिळत नाही. हा. हा, म्हणजे मग आता जर मी म्हणजे थोडक्यात पुढच्या पिढीसाठीच आता काम करायचं असं आहे. काम करा. हो, नक्की नक्की नक्की. मग अशा पण तुम्ही पद्धतीने प्रामाणिक प्रयत्न केलेत ना आणि हा. त्यात झोकून देऊन जर काम केलं तर यश निश्चित मिळतं. हा. हा आमचा अनुभव आहे. नाही तर आम्ही एवढं उभारूच शकलो नसतो. मग आता रिस्क असेसमेंट काय आहे हा, आणि मिटिगेशन कसं करता? आता रिस्क असेसमेंट म्हणजे ह्याच्यामध्ये आता अनियमित पावसाळा कधी हे होतो. बरोबर. आता नवीन प्रधानमंत्री फळपीक योजना म्हणून आता आहे. म्हणजे निसर्गावर अवलंबून हे जे बदल होतात, टेम्परेचर वाढतं, अवेळी पाऊस पडतो, ह्याच्यात हवामानावर आधारित आपल्या मोदी साहेबांनी ही योजना आणली. ओके. त्याला 4 हेक्टर मर्यादा त्यांनी ठेवली आणि त्याचा कॅटेरिया ते कसा लावतो, त्यांचे सेंटर आहेत. एक चिपळूण आहे, आणखी रामपूर आहे, त्या भागात म्हणजे तिथे ऑटोमॅटिक नोंद होती. म्हणजे 5 मिलीमीटरपेक्षा जास्ती पाऊस पडला, टेम्परेचर किती दिवस 38 डिग्रीच्या पुढे गेलं, कारण ह्या आंब्याला 38 डिग्रीच्या पुढे टेम्परेचर गेलं की लासा होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यानंतर किती प्रमाणात तुमच्याकडे वारा आहे, म्हणजे वादळ ज्याला आपण म्हणतो, तर त्याची नोंद ऑटोमॅटिक होते आणि त्याच्यावर आम्हाला ते रिस्कवर असतं. साधारणतः आम्हाला आता 3-4 वर्ष आम्ही 5-6 वर्ष बघतोय तर साधारणतः हेक्टरी 60,000च्या आसपास आम्हाला हे पैसे मिळतात. 4 हेक्टरची मर्यादा याला. ओके. हा, एका शेतकऱ्याला 4 हेक्टर पर्यंत लाभ, म्हणजे ही जी अशी आहे. हा, त्यातनं पण ह्या गोष्टी करावा. हो, ह्या गोष्टी एक बॅकिंग असावं, कारण आपलं नुकसान तर होतच असतं. बरोबर. मग आम्ही तो झाडाचा विमा उतरवतो त्याचा, त्यातनं जेवढे आपल्याला मिळतील तेवढे मिळतील, नाही तर नुकसान होतच असतं. कारण काही वेळा असं होतं की आपण पण बघता अरे ह्याला मागच्या वर्षी मोहर होता, हो, आत्ता नाहीये, नाहीये. किंवा एकदम अवकाळी पाऊस पडला आणि हो, हो. मोहर सगळा गेला. तसं कलमांचं उत्पन्न हे 1 वर्ष आडच येतं. 1 वर्ष आडच असतं. 1 वर्ष आडच असतं. आपण म्हणतो दरवर्षी कलम येतो, पण तो राहिलेला भाग येतो. पण आता थोडंसं काय झालंय, ह्या हव्यासं पोटी दरवर्षी काही लोक कल्टर देतात. हा. त्यामुळे झाड दरवर्षी येतं. कल्टर म्हणजे कल्टर म्हणजे एक कल्टर. प्रकारचं जे जैविक खत आहे, ते झाडाच्या मुळांना दिलं जातं. त्यातनं मोहरण्याची क्रिया चालू होते. हो. हा, म्हणजे झाडाची वाढ थांबवतं. त्याचं नावच आहे प्लॅन्ट ग्रोथ रेग्युलेटर. झाडाची वाढ थांबवायची आणि त्याला मोहराकडे न्यायची. पण त्यातला आपण वापर करत नाही, कारण आपला खाजगी धंदा आहे बराचसा. ते कल्टरचा जास्ती वापर झाला तर आंबा लासा होण्याचं प्रमाण वाढतं. बरोबर. हा, आणि आपण खाजगी धंदा असल्यामुळे आपण क्वालिटी देतो. बरोबर. त्यामुळे आपण त्या ह्याच्यात पडत नाही. थोडं कलम कमी आणि आपलीच कलम आहेत, थोडे आपल्याला आंबे कमी मिळाले तरी चालतील. आम्ही, कारण शेवटी काय होतं, जेव्हा क्वांटिटी वाढते तेव्हा क्वालिटी थोडी ढासळतेच. बरोबर. त्यामुळे ते आम्ही तिकडे हे करत नाही, कल्टर वापरत नाही. त्याच्याऐवजी आम्ही जास्तीत जास्त खतं फवारणी ह्याच्यावरच आम्ही त्या झाडाला डेव्हलप ठेवतो. म्हणजे आता हे क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम पण तुम्ही समजवली याच्यातच. मग आता थोडक्यात काय आहे की हे जर आपण कंपनी म्हणून आपण बघतोय, हा व्यवसाय म्हणून, बिझनेस म्हणून आपण बघतोय, तर मग आता लोक शहरामध्ये IT, आता मगाशीच बोलणं झालं की बाबा IT सेक्टरमध्ये जातात. बऱ्याच जणांनी शेती सोडून शिकलेत, आता पोरं शहराकडे आलीत. मग आता जर बघायला गेलं तर 25 लाखाचं एखाद्या पोराला IT क्षेत्रात आहे आणि 25 लाखाचं त्याला पॅकेज आहे. ते उत्पन्न आणि शेतामधून 25 लाखाचं उत्पन्न, याच्यात काय फरक आहे? कोण जास्त श्रीमंत? निश्चितच शेतकरी श्रीमंत. कसं काय? हो, निश्चितच. कारण हे कसं शाश्वत इन्कम आहे, लक्षात घ्या. हवामान ह्याच्यात आहेच,
आणि धंदा म्हटल्यानंतर तुम्ही फिक्स इन्कम ह्याला तुम्ही कॅटेगरी कुठला लावू शकत नाही. हा, म्हणजे दरवर्षी मला आंब्यातनं एवढेच मिळतील असं नाही आपण गृहीत धरू शकतो. बरोबर. आम्ही नेहमी सांगतो, जेव्हा आम्ही झाडाचा अंदाज करतो व ह्या झाडावर 100 आंबे आहेत, पण ते झाडावर आहेत, बरोबर. आमच्या मानवात येतील, ते पॅक होतील आणि ग्राहकापर्यंत जातील, तेव्हा आम्हाला त्याचे पैसे होईल. बरोबर. ते 25 लाखाचं 20 लाख कोण होऊ शकतो? होऊ शकतात. एखादं 25 लाख 30 लाखही होऊ शकतात. बरोबर. म्हणजे निसर्गाचं आपल्याला सांभाळलं हा. आणि आपली मेहनत योग्य प्रकारे झाली हा. तर होऊ शकतात. हा. आणि 5-10 लाखाची एवढ्या मोठ्या प्रमाणात करायचं म्हटल्यानंतर 5-10 लाख इकडे तिकडे आपल्याला ते सोसायलाच लागतं. हा. त्याच्यामध्ये आपल्याला घाबरून हे करून चालत हा. नाही. आणि आमचा कोकणातला शेतकरी हा एकदम तेवढं सांभाळून रफ अँड टफ असतो. तो कुठल्याही प्रकारे वाईट विचार करत नाही हा. किंवा तो नैराश्यात जात नाही. हा. एखाद वर्षी आंबा पीक कमी आलं, वादळ झालं, काय झालं तरी तो आत्महत्येचा विचार कधी चुकून करत नाही. बरोबर. आता तुम्हाला एक उदाहरण देतो. 7 मे 2014 आमच्या खाडीपट्ट्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात वादळ झालं किती 17 मिनिटं. पण 17 मिनिटं वादळ झालं आणि जवळपास 600 कलमं आमची मोडली आणि 3 लाख फळ पडलं 17 मिनिटं. बापरे. बागेतल्या इमारती उद्ध्वस्त झाल्या. हे आमच्याच पट्ट्यात झालं. हा. पण तरी सुद्धा आम्ही त्याच्यावर मात करायला आम्ही नंतर आता एवढं झाल्यानंतर आमचं आंबा पीक त्या वर्षी गेलं, पण ते गेलं म्हणून आम्ही नाराज नाही. पण जी आमची 600 कलमं लागती गेली की जी आम्हाला बरोबर. प्रत्येक झाड 1000 आंबे देत होतं, बरोबर. अशी 600 आता तेवढी परत मोठी झाडं होईस होय. आम्ही शक्यत नाही बरोबर. एवढी होऊन त्याचं उत्पन्न घेईपर्यंत. पण तरी सुद्धा आम्ही नाराज झालो नाही. आमचं सीसी असतं. आम्ही परत बँकेत गेलो, बँकेत सांगितलं बुवा असं असं झालंय, आम्हाला परत सीसी तुम्ही 20-25 लाख रुपये वाढवून द्या. कारण हे सगळं करायला आमचे त्या पुढच्या वर्षभरात 30 लाख रुपये गेले. आंबा पीक 30 लाखाचं गेलं. बरोबर. पण ही मोडतोडणी सगळी ही करण्यासाठी आम्हाला 30 लाख रुपये लागले. हे आम्हाला बँकेकडनं घ्यावे लागले. पण ते घेऊन परत 600 कलमांच्या जागेवर आम्ही 1200 कलमं लावली 2014 मध्ये, 7 मे 2014, आणि ती झाडं आमची आज परत लागायला लागली. बरोबर. हा. आता म्हणजे थोडक्यात स्कीमचा पुरेपूर खरा वापर करून घ्यायला पाहिजे. गव्हर्नमेंटचे एवढं जर कर्जमाफी का स्कीम्स असं जर विचारलं जातं. नाही, कर्जमाफी हे कसं आहे माहितीये, कर्जमाफी ही तुम्हाला सवलत झाली. कर्जमाफीची अपेक्षा आम्ही कधी ठेवलीच नाही. ही सवलत झाली. एखाद्या शेतकऱ्याचं 1-2 लाख रुपये कर्ज माफ केलं तर तो परत काही कर्जबाजारी होणार नाही असं आहे का? नाही. तर परत 2 तो लाख अपेक्षा करणार की हा, पुढच्या आपण कर्ज घेणार, परत तो माफ करेल. ही सवलत झाली. म्हणजे तुम्ही जे काही तोट्यात आहात किंवा तुम्हाला जे काही कर्ज झालं असेल, ही तुम्हाला 1-2 लाख रुपये देऊन सहानुभूती झाली की त्यातनं तुम्ही झटकन बाहेर पडावं. बरोबर. हा शासनाचा उद्देश असतो. हे 2 लाख रुपये तुम्हाला पुरत नाहीत किंवा परत तुम्ही त्या ह्याच्यात जाईल असं नाही. बरोबर. आणि जे आम्ही तर लोक असा विचार करतो, जे आपण कर्ज ज्या गोष्टीसाठी घेतोय ते तिकडेच खर्च झालं पाहिजे. बरोबर. आपण फळबाग लागवडीसाठी जर घेतलं, एखादी बाग तयार करण्यासाठी घेतलं, तर ते पैसे आपण प्रपंचात खर्च नाही करायचे. ते तिकडेच खर्च की जेणेकरून 10-15 वर्षांनी आपल्याला त्यातनं रिटर्न मिळाले पाहिजे. ते तुम्ही दुसरीकडे वर्ग केलेत तर तुमचे पैसेही जातात आणि तुमची बागही तशीच राहते. म्हणजे तुम्हाला 10 वर्षांपर्यंत इन्कम याची आशा राहत नाही ना त्याच्यामध्ये. बरोबर. आम्ही तसं करत नाही. जे प्रॉपर आमचं जे मॅनेजमेंट असते ते त्याच्यावरती आम्ही फोकस ठेवून ते काम करतो. मग आता लोक आता म्हणतात की बाबा AI जे आलंय, AI टेक्नॉलॉजी, होय, की ज्यामुळं जे IT चे किंवा बाकीचे जे आहेत ते नोकरी वगैरे जाण्याची शक्यता आहे, नोकरीवरती घाला येण्याची शक्यता आहे. मग तसं AI मुळे शेतीला काय फायदा आहे का तोटा आहे? नाही, AI मध्ये काय, AI मुळे आता आम्हाला सुद्धा आता नवीन यांचे आता ऍप निघालेत शासनाचे सुद्धा. त्याच्यावरनं आता आम्हाला ती सुद्धा माहिती मिळते की बुवा आता हे असं टेम्परेचर हे वाढणार आहे किंवा आता कलमांवर एवढा रोग आलाय, त्याच्यावर तुम्ही ही औषधं मारा, ही फवारणी करा. त्याचा आम्हालाही फायदा होतो. हा, त्या AI ऍपमुळे. बरोबर. पण ते सुद्धा आम्ही त्याचा वापर थोडासा करतो, नाही असं नाही. पण बाकी आता आमचं एवढे वर्षात आमचं आता एवढं ज्ञान आमचं आता डेव्हलप झालंय बरोबर की आम्हालाच आमचं समजतं की झाड टेक्नॉलॉजी आता कसं आहे की AI ची टेक्नॉलॉजी जी आहे त्याच्यामध्ये, किंवा आता ड्रोन सिस्टीम आले, ड्रोन सिस्टीम आली किंवा IoT म्हणून सिस्टीम आहे. होय. तर ह्याच्यामुळं उलट जॉब जाण्यापेक्षा उलट तुम्हाला जास्त फायदा होतोय का? नक्की, निश्चित फायदा होतो याच्यामुळे. आता ड्रोन तुम्ही आता म्हणालेत, ड्रोनचा जो वापर आमच्याकडे आम्ही प्रात्यक्षिक केलं. कळवंडी म्हणून आमचं गाव आहे, बर, तिथे एकाने आणलं होतं, तर माहितगार पण आले होते. पण त्याचं काय आहे, ते ठराविक उंचीवर तुम्हाला ते हे करतात. त्याची जी टँक आहे, टाकी औषध फवारण्याची, ती 15 लिटरचीच आहे. कारण त्याच्याविषयी जास्ती ते, आणि ते रिमोट ऑपरेशन सगळं, आणि हेवी होईल ना, हेवी होईल. आणि त्याची फवारणी म्हणजे कशी, जे आम्ही समजा 1 लिटरमध्ये काम करतो तेच ते ड्रोनद्वारे ते काहीतरी 10 मिलीमध्ये वगैरे होतं.
म्हणजे ते तुषाराद्वारे एकदम वर वाजले हे होते. हा बरोबर. पण अजून ते थोडं ऍडव्हान्स व्हायला अजून तेवढा आम्हाला त्याचा उपयोग होत नाही. हा. हा म्हणजे आम्हाला जे मोठ्या प्रमाणात आमचे जे फवारणी सगळे हा. असतात ते तेवढं आम्हाला ते पुरेसं होत नाही अजून. बरोबर. हा ते पण आम्ही प्रात्यक्षिक घेतलं त्याचं. हा हा. पण म्हणजे AI मुळे ऍक्च्युली तुम्हाला कीड समजण्यासाठी किंवा बाकीच्या सगळ्या हो गोष्टी ह्याच्यासाठी व्यवस्थापन करण्यासाठी उलट तुम्हाला फायदा होतो. फायदा होतो आणि त्यानंतर कृषी खात्यातले पण जाणकार जे आहेत किंवा पदवीधर आता BSc ॲग्री नाही म्हटलं किंवा काही औषध विक्रेते असे आहेत की ते BSc ॲग्री नाही आहेत, MSc ॲग्री आहे, त्यांना सुद्धा आम्ही मध्ये मध्ये बोलवतो. आमच्या भागीला ते व्हिजिट देतात. मग आपल्याला जे काही काही गोष्टी समजत नाही औषधामधल्या बरोबर. ते व्हिजिट देऊन ह्याच्यावर हे असं करा, ह्याच्यावर हे असं करा, तेही मार्गदर्शन करतात. आणि हा. कृषी खातं सुद्धा सतर्क आहे तसं. हा ह्याच्यात मग आपण जर वेळेवर त्यांच्याकडे फॉलोअप ठेवला. हा. आता बारीक सारीक शेतकरी काय ह्याच्याकडे वळत नाही, पण बरोबर. आम्ही म्हणजे आम्ही तो एक व्यवसाय म्हणून बघतोय त्यामुळे या सगळ्या गोष्टी सगळ्या बघाव्या लागतात. सगळं मार्गदर्शन वगैरे सगळं लागतं. सगळं 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 आणि फक्त त्यांचं कसं असतं की त्यांनी प्रत्यक्षात करून बघितलेलं नसतं, पण पुस्तकी नॉलेज पुस्तक किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी हो, हो. की हे करून बघा ते करून होय, बघा. होय, होय. त्यामुळे तो एक एक थोडक्यात कसं आहे, काही वेळा कुठेतरी स्टक झालो होय. तर ह्यांचा फायदा आपल्याला होऊ शकतो. होऊ शकतो. मग आता जेव्हा तुम्ही बाजारामध्ये प्रोडक्ट आणता हा तर त्याचं बिझनेस किंवा ब्रँडिंग यासाठी काय हे करता? म्हणजे मध्ये मी हे केलं की तुम्ही दलाल बंद केले. हो. त्याचं मागं कारण काय? हा सांगतो. पूर्वी आम्ही सुरुवातीला दलालांकडे आंबा द्यायचो. हा. पण दलालांचं ह्या शेतीमालाचं काय आहे, शेतीमालाची किंमत ही तुम्ही आम्ही ठरवू शकत नाही. बरोबर. जागतिक मार्केटवर त्याची किंमत ठरते. म्हणजे तुमचा आंबा जरी कितीही चांगला असेल तर 100-200 रुपये इकडे तिकडे. बरोबर. पण टोटल जर वाशी मार्केट किंवा हे मोठ्या बाजारपेठा जर डाऊन असतील, कारण ह्याचं कसं असतं, आवक वाढली की दर कमी होतो. हे सगळीकडेच आहे ते. बरोबर. उत्पन्न मोठ्या प्रमाणात आलं की दर डाऊन. बरोबर. आणि आम्ही दलालांकडे कधी सुरुवातीपासून आम्ही 1 रुपया आगाऊ घेत नाही. जर घेतला तर आम्हाला त्यांना माल द्यावा लागतो. ही सिस्टीम कशी असते दलालांची? दलाल आपण त्यांना माल द्यायचा. हा. पूर्वी 8% दलाली होती त्यांची. डायरेक्ट ते पट्टीमध्ये कापून घ्यायचे आणि 2% तुमची हमाली दलाली तोलाई असे 10% जायचे. पण आता कृषी उत्पन्न बाजार समिती पूर्वी होती, आता ती गेली. आता शासनाकडनंच त्यांना काय दलालांना सांगितले, तुम्ही आता शेतकऱ्यांकडनं 8% दलालीने हे घ्यायची नाही. तुम्ही जे विक्री कराल ते सगळे पैसे तुम्ही शेतकऱ्याला द्यायचे. पण मी सांगितलं असं टोटल मार्केटच जर खाली असेल, डाऊन असेल, तर आपल्याला त्याच्यावरती रेट मिळत नाही. बरोबर. हा. मग आम्ही काय केलं, आमचं केतकर बंधू आंबेवाले पहिल्यापासून नाव आहे. VSK आमचा ट्रेडमार्क आहे. ओके. आम्ही सुरुवातीपासून हळूहळू आम्ही खाजगी, आता पुण्याला सुद्धा आमचा 3,000 ते 4,000 बॉक्स. पूर्वी आम्ही पिंजरा पेटी तयार करायचो. लाकडी पेटी. 5 डझन 6 डझन 7 डझन. हो. पण आता काय झालं, शहरातनं फॅमिली छोट्या झाल्या. बरोबर. 5 डझन 6 डझन आंबे कोणी घेत नाही. 2-2 डझन. मोठी पेटी कुणाला उचलता येत नाही. बरोबर. ती लाकडी पेटी असल्यामुळे ती कारमध्ये ठेवता येत नाही. त्यामुळे आम्ही आता कॅर्युएटेड बॉक्सवर आलो. बरोबर. गेले 15-20 वर्ष. हा. म्हणजे ते 1 डझनापासून आम्ही पॅकिंग करतो. बरोबर. आणि ते पॅकिंग म्हणजे आम्ही ग्रेडिंग करून, म्हणजे काट्यावर प्रत्येक आंब्याचं वजन काट्यावर ठेवून 2 डझन, 2.5 डझन, 3 डझन, 1 डझन असं आमचं ते ग्रेडिंगचं माप ठरलेलं आहे. ह्या ग्रॅमचा आंबा 2 डझन, ह्या ग्रॅमचा आंबा 2.5 डझन, ह्या ग्रॅमचा आंबा 3 डझन. आणि जो पेटी योग्य असेल आंबा तेवढाच आम्ही पेटीत भरतो. म्हणजे झाडावरनं आंबा आल्यानंतर आमचं सॉर्टिंग होतं. हा सॉर्टिंग झालं, पेटी योग्य, त्याच्यात थोडा कोळा असतो, कुठे डागी असतो, ते आंबे आम्ही बाजूला करतो. आणि जो उत्तम आंबा असेल की जो खराब निघणार नाही, आणि आमच्या गिराईकांना तर माहिती आहे, आम्ही सांगतो 2 डझनामध्ये 1-2 आंबे खराब निघाले कारण ते फळ आहे. बरोबर. तर त्याची तक्रार आमच्याकडे आणायची नाही. बरोबर. पण 2 पेक्षा जास्ती 4 आंबे 6 आंबे हे जर खराब निघाले तर आम्ही तुम्हाला निश्चित ते रिप्लेस देऊ. बरोबर. आणि तसं आम्ही देतो. पण शक्यतो 1-2 आंब्याच्या पुढे आमचे आंबे खराब, कारण तेवढं आमचं ग्रेडिंग आणि क्वालिटी त्याच्यासाठी आम्ही स्वतः असतो आणि कामगार असतात. आमची एक पॅकिंगची शेड आणि पॅकिंगची टीम ही आमची वेगळीच आहे. बरोबर. म्हणजे प्रत्येक आंबा आमच्या नजरेखालनं हाताखालनं जातो. आणि जो पेटी योग्य असेल तो आम्ही कॅनिंगला देतो. मोठ्या ज्या फॅक्टरी आहेत त्याचा रेट आम्हाला कमी मिळतो, पण तक्रारीचा विषय नसतो. बरोबर. त्यामुळे पेटी योग्य माल आम्ही त्याच्यात, आणि आमचं पॅकिंग उत्तम असतं. वर लेबल असतं, लिहिलेलं असतं, त्याच्यावर पॅकिंग डेट असते, ओपन डेट असते. आणि असं झाल्यानंतर आम्हाला ग्राहकांचे सगळ्यांचे रिपोर्ट चांगले येतात. बरोबर. त्यामुळे आपोआपच मागणी, म्हणजे आता परिस्थिती अशी आहे, पुण्यासाठी ओपन डेट वेगळी असेल आणि मुंबईसाठी वेगळी असेल. हो, आम्ही ओपन डेट आधी टाकत नाही, पॅकिंग डेट प्रत्येक ह्याच्यावर असते. मग तो माल कुठे जातोय त्यानुसार त्याच्यावर ओपन डेट टाकतो. बरोबर. गाडी भरताना. बरोबर.
त्यामुळे आता ग्राहकांचा विश्वास एवढा आहे, म्हणजे आता आम्हाला 10,000 बॉक्स आमचा जरी झाला तरी आम्हाला कमी पडतो, एवढी मागणी आमच्याकडे आहे. हां, म्हणजे मागणी अजिबात आंबाच पाहिजे. बरोबर. आणि जेव्हा आमच्याकडे अशी वेळ असते, आता यंदाच बघा, यंदा आंबा पीक कमी होतं, पण मागणी भरपूर होती, पण आम्हाला पुरवता नाकी नव्हतं, मी तेवढा आंबा आम्हाला पुरवता आला नाही. बरोबर. मग एवढा आता ग्राहक वर्ग आमचा विश्वासामुळे वाढला. हां. मग आता खरं त्याची प्राइस कशी डिसाईड करता तुम्ही? प्राईस मी आता तुम्हाला सांगतो, मार्केट जे असतं, मार्केट हे खाली असतं, पण समजा एक 200 रुपये डझन मार्केट चाललं असेल, तर आम्हाला 300 रुपये 400 रुपये रेट मिळतो क्वालिटीमुळे डझनाला. मग एवढा फरक पडू शकतो. पहिल्यांदा तुम्ही अनालिस करता हो 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 हो. का बाबा यावेळा प्रोडक्शन कमी आहे त्यामुळे मला रेट जास्त असणार, हो, कमी असे असं ते जागतिक मार्केटवरून आपला अंदाज येतो. अंदाज येतो. आता यंदा आंबा कमी होता तेव्हा सुरुवातीला भयंकर रेट हाय होते, हा, पण सुरुवातीला हाय रेटमध्ये गिराईक पण तेवढं कमी असतं, बरोबर कारण सर्वसामान्याला आंबा तो परवडत नाही. बरोबर. किंवा जे आमचे पुण्या बिण्याला मुंबईला होलसेलर आहेत, की जे आमच्याकडनं आंबा घेतात आणि पुढे विकतात, त्यांना आम्हाला थोडा रेट 10% मायनस करूनच आम्ही देतो, कारण काय, त्यांना पुढे तो विकायचा आहे. बरोबर. मी डझनामागे त्यांना पण 50-100 रुपये मिळाले पाहिजे. पण आम्ही दलालांना देत नाही, कारण दलालांना काय नसतं ना, गॅरंटी तुम्हाला ह्याची. तुम्ही जेव्हा माल त्यांच्या ताब्यात देता, दलाल असं सांगत नाही, माल पाठवा, तुम्हाला मी या पेटीत 1000 रुपये देईन. बरोबर. तर उद्याचा रेट जो असेल तो, आणि तिथे एकदा गेल्यानंतर मग आपण नाही होय करू शकत नाही. मग जो आपल्याला पट्टी मिळेल तीच. मग आता असं होतं ना काही वेळा की बाबा मी बल्कनं, आता माझा एक नातेवाईक आहे पुण्यामध्ये, तो काम हे करतोय सगळं. होय. मग हिरवे झालेले आंबे तुझ्याकडे देतो. हो. आणि तू ते काय म्हणतात त्याला, आडीमध्ये घाला. हो. आणि पुढं तू विक. हो. असं पण काही बिझनेसेस आहेत. बरोबर. मग त्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम असा होतो की ते हिरवे आंबे असल्यामुळं फ्युचरमध्ये काय होईल काय सांगता येत नाही. आणि मग ज्या वेळा रेट कमी असतो, पण त्यांनी सांगितलं असं की 3-4 डझन घ्यायचे आमच्याकडून, मिनिमम 4 डझन ची पेटी तुम्ही घ्यायला पाहिजे. बरोबर. स्वस्त इतरांपेक्षा तुम्हाला मिळेल. मग 2400 रुपयाला तुम्हाला 5 डझन वगैरे मिळतं. पण मग घरी नेतात ते की ओके स्वस्त बाकीच्यांपेक्षा मिळाले, आणि आडी वगैरे घालतात आणि हे करतात, पण त्याच्यातले निम्मेचे अर्धे नसतात. म्हणजे मग त्या रेट तो आमच्यापेक्षा जास्तीच पडतो. मग तुमची सिस्टीम कशी आहे? आमची सिस्टीम, आम्ही जी फळाची तोड करतो, पण म्हटलं मग ग्रेडेशन आणि ग्रेडिंग आणि पॅकिंग, आमच्या ज्या फळाची तोड असते ही आम्ही 13 आणि 14 तोड करतो. 16 तोड करून चालत नाही, कारण 16 तेवढी आंबा साखा निघण्याचं प्रमाण वाढतं. नाईलाज असतो, काही वेळेला 16 तोड होते. म्हणजे काय, म्हणजे कशी? 16 म्हणजे पूर्ण 100% तयार आंबा. असं. आमची जी तोड असते ही साधारण 75 ते 80% तयार, आणि तो आंबा, तशा तोडीचा आंबा हा 7 ते 8 दिवसात तयार होतो. त्याच्या खालचा तुम्हाला अशी म्हटलं कोळा आंबा म्हणून म्हटलं तुम्हाला, 75-80% आंबा खालचा आंबा असं तोडीत येतो, कारण सगळ्याच कामगारांची तोड चांगली, पण तो आम्ही निवडून तो बाजूला करतो, तो आम्ही पेटीत देत नाही. त्यामुळे आमच्या गिरायकांकडे आंबा पिकला नाही ही तक्रार येत नाही. 1-2 दिवस मागे पुढे परत मीडिएटर ठेवतच नाही, डायरेक्ट तुम्ही चिपळून होऊन तुम्हाला जिथं पाहिजे तिथे. आणि पॅकिंग पेंढे सहित ते पॅकिंग असतं, तशी पेटी ठेवायची, फक्त एसी मध्ये ठेवायची नाही, उन्हात ठेवायची नाही, कारण एसी मध्ये काय असतात, पेंडा असतो, मॉइश्चर पकडतं, आंबा पिकत नाही, तो तसाच गार राहतो. त्यामुळे नॉर्मल रूम मध्ये आपण ठेवायची पेटी. आणि आंब्याची हाताळणी कशी करायची, असं जो आम्ही एक पत्रक तयार केलंय, की बरेच लोकांना हे माहिती नसतं. कंडिशन कसं बाबा, आम्ही सांगतो 7 दिवसांत तयार होणार आहे. बरोबर. मग तो काय करतो, मग तो कुठेतरी बंद खोलीत पेटी टाकून ठेवतो. आंब्याला व्हेंटिलेशन पण मिळालं पाहिजे. बरोबर. जर व्हेंटिलेशन, आणि तो बॉक्स आमचा जो असतो बघितलात ना, तर त्याला 8 बाजून होल्स असतात, म्हणजे त्याला व्हेंटिलेशन लागतं, हवा पण लागायला पाहिजे. बरोबर. ती जर लागली नाही तर आंबा खराब होतो, कुसतो आंबा. मग ह्या हाताळणी कशी करायची, तो पिकल्यानंतर मग बाहेर काढायचा, ठेवायचा. तुम्ही केतकऱ्यांना दोष देऊ नका. हे बरेच जणांना समजत नाही. बरोबर. आणि आता मोठ्या म्हणून प्रत्येकाच्या पत्रक ठेवता की असं तुम्ही हँडल करा. आता जे आमचे नेहमीचे कस्टमर त्या पाठ झाले. बरोबर. आणि नवीन जो एखादा असेल त्याला आम्ही सांगतो, किंवा आमचं दुकानात हे असतं तिथे आम्ही ते लावतो, त्याला सांगतो याचा फोटो काढून नाही, मी तुला समजेल असं. मी सुरुवातीला 2-3 वर्षी ती पत्रकं तयार करून पेटीत टाकायची. पेटीत पण प्रिंट करून घेता येईल, घेता येईल फ्युचर मध्ये. काय नाही, तुम्ही तुमचं घेऊन बघा. नाही, पण ते आता नेहमीच जे आहेत कस्टमर त्यांना सगळं माहिती, त्यामुळे तसं. आता आम्ही कुरिअर करतो बराच वेळा. कुरिअरमध्ये आंबा थोडा डॅमेज होण्याची शक्यता असते. बरोबर. कारण आमचं ते एक तर बॉक्स पॅकिंग, बरोबर, आणि कुरिअरचा बरेच जणांचा माल असतो, त्याच्यावर काही पडलं तर तो दबण्याची शक्यता असते. बरोबर. त्यामुळे पण आम्ही कुरिअरवाल्यांना सांगतो, ही जबाबदारी तुमची, कुठे हे करायचं तुम्ही त्याच्यात
प्रवासात ते होऊ शकतं. होऊ शकतं. आणि बाकी मुंबई पुणे इकडे जातो, अगदी बेंगलोरपर्यंत आमची स्वतःही गाडी जाते. म्हणजे आम्हीच भरतो, आमचाच माणूस तिकडे जाऊन खाली करतो. त्यामुळे तिथे आंबा खराब होण्याचे चान्सेस नाहीच. आणि आमचा जो प्रवास असतो हा रात्रीचाच. दिवसा उन्हातनं आम्ही आंबा पळवत नाही, रात्रीच्याच गाड्या आमच्या सुटतं. खंडमध्ये हो, मी बँगलोरला सुद्धा आम्ही 4 वाजता गाडी इथनं भरतो, दुसऱ्या दिवशी सकाळी गाडी खाली होते. डबल ड्रायव्हर. आता हा 20 वर्षाचा प्रवास आहे. हो पण सुरुवातीला जेव्हा हू म्हणून आंबे आले हो तेव्हा असा प्रश्न पडला नाही का? कारण दलाल जेव्हा मी बंद केला हो आणि फक्त आता आपणच स्वतः करायचं, होय तर त्यावेळी मुंबई, पुणे, हो बेंगलोर असं मला पाठवायचं होतं. हो पण अजून ती चेन डेव्हलप व्हायची होती. हो. तर त्यावेळी कसा तेव्हा नाही, प्रॉब्लेम आले, चॅलेंजेस आले होते. नाही नाही, आमचं सो कसं झालं, आमचंही उत्पन्न एकाएकी वाढलं नाही. हा. आम्ही जेव्हा दलाल बंद केले तेव्हा आमचं सुरुवातीला थोडं उत्पन्न होतं, मग दरवर्षी हळूहळू. आणि दलाल बंद करताना आम्ही हळूहळू खाजगी विक्रीला सुरुवात केलीच होती. हा, बरोबर. आणि जेव्हा आमची खाजगी विक्री पूर्ण डेव्हलप झाली तेव्हा आम्ही दलाल बंद केले. हा, हा, आणि मार्केट आमचं तयार झालं. हा. 2-3 वर्षात आमचं मार्केट चांगल्यापैकी तयार झालं. हे लोकांना सांगायला बरं आहे की हो, हो. डायरेक्ट पॉडकास्ट ऐकून डायरेक्ट दलाल बंद करून उद्या असं नाही, market नाही, नाही. तर अवघड होणार आहे. पण तुम्हाला त्यात दुसरं सांगतो, आता आमच्यापेक्षा रत्नागिरी पट्ट, राजापूर, लांजानी इकडे मोठ्या प्रमाणात आमच्यापेक्षा कैक मोठ्या पटीने धंदेवाले आहेत. म्हणजे त्यांची काही रोजची हजारोनी पेट्यांची तोड असते. बरोबर खाजगी विक्रीला मर्यादा आहे. तुम्ही किती खाजगी विकणार ह्याला सुद्धा मर्यादा आहे. बरोबर बरोबर आणि तुम्ही एक डझन 2-2 डझन असं किती देणार. बरोबर पण जो मोठ्या प्रमाणात 1000 क्रेट आंबा जे रोजचे तोडतात त्यांना ही खाजगी विक्री शक्यच नाही. बरोबर त्यांना मोठी मार्केटच पाहिजेत. म्हणजे दलालांकडे देणं हे काही गैर आहे अशातला मुद्दा नाही. बरोबर. आणि दलालांकडे काय असतं, एकदा तुमचा माल गेला की विकण्याची जबाबदारी त्यांची असते. त्यांची एकदा असते. पट्टी ठरली की ते शेतकऱ्यांना पैसे देणं बांधील असतात. बरोबर आपल्या खाजगीमध्ये थोडं रिप्लेस देणं, तक्रारी ऐकणं हा विषय असतो. दलालांकडे तो विषय काय नाही. हा. म्हणजे त्या तक्रारी दलालांकडे येतात, बरोबर पण तो दलाल निस्तरतो. बरोबर दलाल सांगतो बुवा हा का मी 4 जणांचा माल घेतोय. बरोबर आणि आता दुसरं गेल्या 10 वर्षात असं एक निरीक्षणात आलंय की कर्नाटकचा आंबा हा आपल्या बरोबरीने आला, की हो. जो पूर्वी 10-15 वर्षापूर्वी नव्हता. नव्हता. आणि आत्ता जर तुम्ही बारकाईने विचार केलात, अगदी पुणा, मुंबई कुठेही जा तुम्ही जगाच्या पाठीवर, तर सगळीकडे तुम्हाला देवगड आंबा उत्तम प्रतीचा मिळेल, योग्य दरात मिळेल. पाटी बोर्ड दिसतात. रत्नागिरी हापूस योग्य दरात मिळेल. कर्नाटक हापूस योग्य दरात मिळेल असा कुठं बोर्ड तुम्ही बघितलाय नाही. का? नाही बघितलं. मग तो कर्नाटक हापूस जातो कुठं? काय सगळा कॅनिंगलाच जातो? नाही जात. हापूसच्या वेळी विकतात मध्ये. हापूसमध्ये मिक्स करून, देवगड हापूसमध्ये रत्नागिरी हापूस मिक्स करून तो विकला जातो कुणाच्या? रत्नागिरी हापूसच्या नावावर. हा, बरोबर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणजे आम्ही सरकारला सुद्धा आव्हान तेच करतोय, आंबा कुणी विका, आंबा विकण्याबद्दल ऑब्जेक्शन नाही, पण आम्ही प्रामाणिकपणे आम्ही देवगड हापूस किंवा रत्नागिरी हापूस विकतोय, मग त्यांनी पण तो कर्नाटक हापूस म्हणून विकावा. काय असं वेगळं आहे? नाही, त्याच्या चवीत नाही, ह्याच्यामध्ये बराच फरक आहे. बरंच फरक आहे. बराच दिसायला आंबा देखणा आहे, हा. चांगला आहे, पण चव ती कलमं आमच्याच पट्ट्यातनं नेऊन कर्नाटकात लावली गेली. बरोबर त्यांची टेबल लँड आहे, सगळं त्यांनी यांत्रिकीकरण केलंय, त्यामुळे ते उत्पन्न भरपूर काढतात. पण शेवटी हवामान आणि जमीन हे बदलू शकत नाही ना कोणी. बरोबर आमची जी लाल माती आहे, जांभा दगड आहे, तो तिकडे नाही, बरोबर किंवा हवामान ते नाही. त्यामुळे जो चवीतला आणि त्या तो गोडीचे रसात- आहे, गोडीचा फरक असणारच आहे. मग आता नुसती मला जर आता तुमचा म्हणजे केतकर बंधूंचा मला आंबा आवडला, हो, मग मी कोय घेतली, शेतात टाकली आणि त्याच्यातून आंबे आले, तर त्याच्यात ती चव नसणार. तुम्ही कुठलाही हापूस देवगड घ्या, रत्नागिरी घ्या, तुम्ही कोयीतनं निर्माण केला तो रायवळच होतो. तो हापूस होतच नाही. बर तो हापूस होतच नाही. हे आपण कलम बांधावं लागतं त्याचं. तो माळा तयार करायचा, मग झाडावर आम्ही बांधतो, त्याला आम्ही भेट कलम म्हणतो. तो माळा तो तयार, गावठीच तयार होतो. हा, तो आपला जनरल गावरान. हा, कुठल्याही हापूसच्या कोळीपासून हापूस होतच नाही, नाही तर काही काम ते झालेच ते. ओ असं कलमांमध्ये प्रकार 3: भेट कलम, बाट कलम आणि खुंटी कलम. हा, हे 3 प्रकार. हा, तुम्ही माडा म्हणताय ना, तो रायवळ माळा रुजवून तुम्ही त्याला खुंटी मारा, मग तो हापूस होईल. हो हा माडा तयार करा, त्याला बाट कलम कलमाची खांदी चिकटवा, मग तो हापूस होईल आणि माझं जर एवढं झाड वाढलं असेल, रायवळचं. हा, त्याला हा. खुंटी मारा ना तुम्ही, मग हापूस होईल ते. हो त्याला हापूस आंब्याची खुंटी द्यायची, किंवा दुसरी तुम्हाला व्हरायटी कुठली, केशर मारायचे, हा. रत्ना मारायचं, कुठलाही द्या, तो होईल. हे कोय घातल्यानं कोहीतनं तो रायवळच होणार. ओके. नाही तर अशी काही सगळीकडे झाडं तयार हा, झाली. तेच. आणि हवामानाला हापूस आंबा हा सगळ्यात सेन्सिटिव्ह, म्हणून तो फळांचा राजा. बरोबर त्याला हवामानातले जे बदल होतात हे हापूस आंब्याला. मग तुमचा केशर रत्न हे रफ अँड टफ. हा केशर आंबा हा गुजरातचा भरपूर आहे,
हा. आपल्याकडे सुद्धा आपण आता भरपूर लागवड केली. केशर आंबा हा हवामानाला आणि ह्याला रफ अँड टफ, म्हणजे 40 डिग्री तो खराब होत नाही. बरोबर त्यात खराबीचं प्रमाण अगदी कमी, बरोबर. म्हणजे नाहीच म्हणा जवळजवळ. गोडवा पण चांगला. गोडवा पण चांगला, टिकाऊपणा पण चांगला त्याला, बरोबर. टिकतोय चांगला. पण हापूस तसा नाही. हापूस हा आपल्या निसर्गातल्या बदलाला जरा तो हे करतो, म्हणून तो राजा, आणि त्याची म्हणून देखभाल तशी राजासारखी ठेवायला लागते. बरोबर खरं आहे. मग आता हे करताना मग कस्टमर सॅटिस्फॅक्शन हो हे कारण प्रत्येक वेळा तो कस्टमर परत यायला पाहिजे. होय. त्यामुळे कस्टमर सॅटिस्फॅक्शन हे जास्त पाहिजे. होय. याच्यासाठी तुम्ही काय काळजी घेता? ह्याच्यासाठी आम्ही क्वालिटी कंट्रोल, तुम्हाला म्हटलं ते, हा. आम्ही क्वालिटीवरच आमचा भर जास्ती आहे. बरोबर. म्हणजे आम्ही जेव्हा तुम्हाला म्हटलं 100 आंबे जेव्हा आमच्या बागेतनं घरी येतात, हं. तेव्हा 100 आंबे हे कुणाचेच, हे 100 आंबे विकण्यावर नसतातच. मग त्यातलं ते आपल्याला समजलं पाहिजे की गिरायकाचं सॅटिस्फॅक्शन होण्यासाठी यातला कुठला आंबा आपण द्यायचा आणि कुठला वगळायचा, ह्यातली माहिती आपल्याला पूर्ण. म्हणून हे शेतीमध्ये आपली PhD पाहिजे मुळात. बरोबर. आता औषधांच्या बाबतीत सुद्धा तेच आहे. औषधांच्या आत्ता 800 कंपन्या कार्यरत आहेत की जे म्हणतात माझं औषध घे, चांगला आहे तो, कारण शेवटी त्याला धंदा करायचा आहे. बरोबर. पण जेव्हा आपण वापरतो तेव्हाच ते समजणार ना त्यांना. बरोबर. किंवा ह्याच्या बाबतीत सुद्धा आम्ही फवारण्या करताना आम्ही तो विचार करतो. त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात, आंतरप्रवाही म्हणजे कॉन्टॅक्ट औषध. ते कुठलं वापरायचं की आपल्याला आंबा हा पुढे मोहर आल्यापासून 5 महिन्यांनी तयार होतो. 120 ते 150 दिवस आंब्याला तयार होईपर्यंत लागतात. त्यामुळे सुरुवातीला औषधं कुठली वापरायची, कॉन्टॅक्ट वापरायची, आंबा तयार झाल्यानंतर कुठली वापरायची, हे आपल्याला नॉलेज पाहिजे. कारण आपला आंबा एक्सपोर्ट सुद्धा होतो. बरोबर. की 3 महिन्याच्या पुढे आंब्यामध्ये अवशेष ते राहत नाहीत. म्हणून त्या वेळेला ती औषध आपण सल्ल्यानुसार वापरली तर आपल्याला क्वालिटी चांगली राहते. मग एक्सपोर्टसाठी वेगळे काही पॅरामीटर्स आहेत? हो, वेगळे आहेत ना त्याला. हो वेगळं. हो. म्हणजे हा आंबा एक्सपोर्ट क्वालिटीचा आहे हे कसं तुम्ही डिसाईड करता? नाही, तो एक्सपोर्ट चांगला आंबा जो असेल तो, आणि तो ज्याला कल्टर नसेल, ज्याला फवारण्या कमी असतील, किंवा तुम्हाला म्हटलं मी फवारण्या कुठल्या केलेल्या आहेत, त्याला किती महिन्यापूर्वी कुठली फवारणी केलेली आहे ती, आणि त्याला हॉट ट्रीटमेंट देतात आणखी एक्सपोर्टसाठी. म्हणजे जो फळमाशी म्हणून एक प्रकार असतो पुढे आंबा तयार झाल्यानंतर, ही फळमाशी काय करते, ती झाडावर बसते, त्या फळावर बसते, आणि तो साधारण फळ बाराण्याच्या दरम्यान झालं की त्याचा त्रास जास्त होतो, आणि ती डंक मारते. ती म्हणजे किती डंक मारते म्हणजे ते आपल्या नजरेलाही समजत नाही. हिरव्या आंब्यात अजिबात समजत नाही. पण पिकल्यानंतर ती जी अंडी सोडते तिथे, पिकल्यानंतर तिथे अळी तयार होते. बरोबर. मग तसा आंबा एक्सपोर्टला नाही कोण घ्या, आणि ती रिस्क कोण एक्सपोर्ट देण्यासाठी कोण घेतच नाही. त्या प्रत्येक आंब्याची हॉट ट्रीटमेंट केली जाते. म्हणजे ठराविक टेम्परेचरला तो आंबा हे म्हणजे ती फळमाशी जर कुठे चुकून लागलेली असती तरी ती नष्ट व्हावी. त्यांचं पॅकिंग वेगळं असतं, आणि कस्टम त्याला बरीच हे असतं. या सगळ्या गोष्टी तुम्ही कधीपासून तुम्ही करताय? आम्ही एक्सपोर्ट नाही करत, आमच्याकडनं घेऊन काय आम्ही स्वतः करत नाही. कारण ह्या ज्या तांत्रिक मधले ह्या सगळ्या आहेत हे आपल्याला होत नाहीत एक्सपोर्टसाठी. आणि ते एवढं करून तो पुढे माल गेला तर ठीक आहे, नाहीतर रिजेक्शन झालं तर एवढी मेहनत फुकट जाते. बरोबर. त्यामुळे ते कस्टम कडनं सगळं तो पुढे जातो ना, बाहेर परदेशी जातो. मग आता इथपर्यंत तुम्ही आणलंय होय हे सगळं. होय. आता मागच्या पिढीपासून 73 पासून या गोष्टी, हो. पुढच्या पिढीत कडून काय अपेक्षा आहेत? आता पुढच्या पिढीकडून आता बघा, माझा मुलगा तो आता ऍग्री झालाय, तो आता हे बघतोय, पुतणे एक आहे. आता त्यांना आम्ही हेच सांगतो की हे आता पुढे तुम्ही हळूहळू वाढवत द्यायचं. आता आम्ही लागवड बंद केली, कारण आता आमची 5,500-6,000 हजार कलमं झाली. बरोबर. त्याच्या पुढे आम्ही आता नवीन लागवड बंद आहे, ती मेंटेन आम्ही आता ठेवतोय. आता नवीन आम्ही लागवड बंद केली, मेली गेली लावतोय तेवढीच, कारण हे एवढं शेवटी पेलायला पाहिजे ना. बरोबर. आणि आता दुसरा मुख्य कामगारांचा तुटवडा जाणवायला लागला. नाही, आता आम्ही सगळे नेपाळी येत आहेत, हे येत आहेत सगळं. आता तुम्हाला सांगतो, एखाद वर्ष जर नेपाळून अजिबात गुरखा आला नाही तर आपलं रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जे 2 जिल्हे आहेत की जे प्रामुख्याने आंबा भरपूर मोठ्या प्रमाणात लागवड आहे आणि हे करतायत, नेपाळी जर एखाद वर्ष आला नाही तर हे आंबा पीक धोक्यात आहे. म्हणजे झाडावर लागलेला आंबा सुद्धा काढता येणार नाही. बापरे. कारण स्थानिक कामगार आता कमी झाला. स्थानिक कामगार आता काय झालंय, पुढची जी पिढी आहे ती सगळी, मी म्हटलं जसं शहराकडे कामाच्या स्वरूपात फरक. आम्ही त्यांना किती जरी रोजगार दिला तरी हे काम मातीत घाम गाळून त्यांना काम करायला नको, कारण पंख्याखाली बसून कॉम्प्युटर खाली त्यांना काम पाहिजे, ही मानसिकता आहे त्याची. बरोबर. आणि ह्याच्यात दुसरी गोष्ट अशी आहे, आता शासनाच्या नवीन नवीन जे योजना येत आहेत ह्याच्याबरोबर जोडून, की आता दारिद्र्य रेषेखालच्या लोकांना किंवा यांना मोफत धान्य, 2 रुपये तांदूळ, ह्याच्यामुळे लोक आता आळशी होत चालले. बरोबर. म्हणजे स्वतःची शेती सुद्धा आता लावत नाही का, तर शासनाकडनं आम्हाला 25 किलो 30 किलो मोफत धान्य मिळते. लाडक्या बहिणींचे ते 1,500 रुपये आता मिळतात. शासनाकडनं 2-2 हजार रुपये शेतकऱ्यांना अनुदान मिळतंय. आता कर्जमाफी अधनमधनं होतच असते. बरोबर. ह्यामुळे शेतकरी पण आळशी झाला.
आणि आता प्रत्येकजण विचार काय करतो, प्रत्येकाचा आता एक ना एक कोणतरी बाहेर आहे, मुंबईत पुणे मोठ्या शहरात आहे, तो काय घरात म्हातारी 2 आहेत, त्यांना धान्य मिळते तेवढेच त्यांचं फक्त म्हणजे स्वतःही शेती सुद्धा आता ओस पडायला लागली. आता अशी कोकणात अवस्था आहे. म्हणजे असं होतंय का तुम्हाला की बाबा आत्ताचे आधी कसं होतं की हरित क्रांती हो किंवा शेतीला प्राधान्य वगैरे अशा गोष्टी होतात, पण आता कसं आहे की आधुनिकीकरण चाललंय, शहरीकरण वाढतंय, तर ह्या सगळ्यामुळं शेतकऱ्यांना नुकसान व्हायला लागलंय का? म्हणजे सरकारचे धोरणं ही धोरणं चुकीची वाटायला लागलीत का? हो नक्कीच. ह्याच्यामुळे काय आमचं म्हणणं, हे जे सगळे देतात तुम्ही द्या बेलशक, पण त्याचा उपयोग शेतकरी ते वेगळ्या अँगलनी करतात. हे आम्हाला मिळते म्हणजे आम्हाला काय करायला नको. आता तुम्हाला सांगतो, 2 वर्षापूर्वी जेव्हा कोरोना आला, कोरोनामध्ये लोकांची अवस्था काय झाली, 10 बाय 10च्या खोलीत त्यांना दिवसभर राहणं कठीण झालं. बरोबर मग जो तो माणूस आपला गाव कुठं आहे हे शोधायला लागला, बरोबर आपल्या गावाकडे वळला. तेव्हा 1-2 वर्ष लोकांनी शेती केली नाही, खाणार काय? बरोबर आणि शेती हे असं क्षेत्र आहे, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. बरोबर पूर्ण आपली अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे. हो त्यामुळे आमचं म्हणणं तर असं आहे, शेतकरी जर समृद्ध झाला तर आपोआपच तुमचा तालुका, जिल्हा, राज्य आणि देश हा समृद्धीकडे जातो. बरोबर कारण जरी आम्ही एक धंदा केला, एक उदाहरण दाखल, आम्ही 1 कोटीचा धंदा केला असा झाला, तर त्यातले आमचे किती असतात 10%, बरोबर आणि 90% हे आम्ही कामगारांपासून ट्रान्सपोर्टर, बॉक्सवाले ह्या सगळ्यांची कमाई ते अगदी दलालापर्यंत. बरोबर बरोबर म्हणजे हा जर उद्योग, जर शेती म्हणजे आंबा एखाद्या वर्षी पीक कमी आलं तर आमच्या बरोबरच 90% पण लोकांचा त्यात तोटा होतो, तोटा होता मजुरांपासून सगळ्यांचं. बरोबर त्यामुळे लोकांनी शेतीकडे आता त्या दृष्टीने बघितलं पाहिजे. हं. म्हणजे पूर्वी जे मी म्हटलं ना, उत्तम शेती हे आजही उत्तम आहे, पण त्या दृष्टीने तुम्ही बघून, आणि कष्टही तुम्हाला करायलाच पाहिजे. बरोबर तुम्ही आज शहरात गेलेत तरी तुम्हाला 8 तास नोकरी करायला पाहिजे, इथे असेल तरी तुम्हाला 8-10 तास काम केलंच पाहिजे. नुसतं तुम्हाला घरात बसून कोणीच काय देणार नाही. बरोबर पण तिकडे अजून आकर्षित होत नाही, आणि अशी जी अर्धवट शेती करतात ना, ह्याच्यात ते लोक अपयशी होतात, आणि मग ते म्हणतात शेती परवडत नाही. आता लोक उदाहरण काय, शेती का लावत नाही, डुकरं नाश करतात. डुकर म्हणून एक प्राणी असतो. आता आमच्याकडे पूर्वी गवे रानवेळी नव्हते, आत्ता ते आले, हे आत्ता आले 4-5 वर्षात. आता हा डुकरांचा दोष नाहीये, डुकर पूर्वी होते, आजही आहेत, पण पूर्वी 100% शेती लागवड होती, त्यामुळे ते नुकसान करत होते, पण ते दिसण्यात येत नव्हतं. बरोबर आता मुळात शेती लागवडीचं प्रमाण 40% आलं, त्यामुळे ते नुकसान दिसण्यात आलं. हं. आणि ही सगळी शेवटी चेन आहे, ह्या सगळ्या गोष्टी एकमेकावर हे अवलंबून असतात. बरोबर त्यामुळे हे तुम्ही सगळं जर केलं ना, तर शेती निश्चितच फायद्यात आहे. मग गव्हर्नमेंटनं काय करायला पाहिजे, आणि 20 वर्षानंतर आता इथून पुढं तुम्ही शेतीचं काय स्वरूप बघता आता जर तुम्ही विचार केला तर? नाही, आता ह्याच्यात आम्ही आधुनिकरण थोडं मी म्हटलं जसं आणलंय, म्हणजे पूर्वापार शेती आणि आत्ताची, आता म्हटलं ही नवीन आता यंत्रसामुग्री आता डेव्हलप झाली, बरोबर की ज्यामुळे आपल्याला उत्पादकता वाढवायची आणि उत्पादन खर्च कमी करायचा. लक्षात आलं? बरोबर आपलं उत्पादन वाढत गेलं पाहिजे, पण त्याला होणारा खर्च मग हा कसा कमी करायचा. तर आता ही वेगवेगळी जी मशिनरी सगळी आली, फवारणीची यंत्र आली, ग्रास कटर मशीन आलं, आम्ही कुठलीही तणनाशक वापरत नाही. लक्षात घ्या, बागेमध्ये बागा साफ करण्यासाठी तणनाशक वापरत नाही, की जे गवत मारण्यासाठी औषध आत्ता वापरत. आत्ताचं एक परवाच आर्टिकल आलं होतं की आत्ता एका औषधावर बंदी, केंद्र सरकारनेच बंदी घातलं, कारण ते घातक आहे. हो कारण तणनाशक जेव्हा आपण फवारतो तेव्हा ते जमिनीत एवढं तरी जातं थोडंफार, आणि त्यामुळे नाही म्हटलं तरी जमीन नापिकतेकडे जाते. बरोबर ते आम्ही वापरत नाही. आणि गुरांचा मुद्दा मी तुम्हाला सांगितला, गुरं आम्ही अशासाठी बाळगलेत, म्हणजे दुधासाठी आम्ही फार तिकडे बघत नाही, पण आमच्या बागेतनं जी गुरं चरतात त्याच्यामुळे आमची बाग साफ होते. बरोबर शेण गोमूत्र आम्हाला त्याच्यामुळे हा त्याचा फायदा. बरोबर म्हणजे आम्ही ग्रास कटर जे म्हणतो, ज्या बागेला आम्हाला 100 ग्रास कटर खर्च करावे लागतात, तिथे आमची गुरं चालल्यानंतर आम्हाला तिथे 25 कटरमध्ये आमचं काम होतं. बरोबर म्हणजे हे अप्रत्यक्ष फायदे मी सांगितले असे. बरोबर आता गुरांसाठी आम्हाला 1 माणूस खर्च करावा लागतो, 2 माणसं खर्च, त्याला मजुरी, पण आमचे 100 कटर वाचले, म्हणजे त्याची मजुरी किती झाली. म्हणजे अशी सगळी जी गणितं आहेत, ही आता आम्ही हळूहळू डेव्हलप करतोय. त्यामुळे आम्हाला आता पूर्वीपेक्षा जरी क्षेत्र वाढलं तरी पूर्वीपेक्षा कमी मजुरात आम्ही जास्ती काम करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे थोडक्यात कसं आहे की आत्ता जर परत शेतीकडे जर पोरांना वळवायचं असेल तर एकतर आधुनिक उपकरणांचा, म्हणजे कष्ट करायची हे राहिलेलं नाहीये. तुम्ही म्हणलं की नेपाळी जर आले नाहीत तर उद्या आपली शेती धोक्यात आहे. धोक्यात. तर त्यासाठी ॲग्रिकल्चर म्हणजे जे काय, एकतर गव्हर्नमेंटच्या सगळ्या स्कीम समजून घ्या. बरोबर. कर्ज माफीकडे नको, तर ह्याच्याकडे बघा.
नंतर कशा कशा स्कीम्स आहेत, फायदा कसा होऊ शकतो. हो दुसरी गोष्ट की जे काही म्हणजे आता थोडक्यात 3-4 जण 2 पोरं असतील तर एक तरी ऍटलिस्ट शेतकरी करा नक्की की ज्यामुळं त्याला फ्युचरमध्ये हे करेल होय 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 आणि म्हणजे ते तग धरून राहील. दुसरा वाटलंच तर तुम्ही शहरात पाठवा, हा, त्याला काहीतरी वेगळं एज्युकेशन आणि सपोर्ट म्हणून हे. घरच्या लोकांचा सपोर्ट बराच लागतो, बरोबर. त्याशिवाय एवढं बरोबर. होत नाही. हा. आणि तिसरं म्हणजे मला असं वाटतं की आधुनिकीकरण जे झालंय, आधुनिक उपकरणांचा वापर करा. वापर हो पारंपरिक ते जोडीला आधुनिक यंत्रसामुग्री वापरली तर निश्चितच आपण पुढे जातो. आणि हे करता करता अजून जर म्हटलं की आता सध्या सॉफ्टवेअर आणि हे सगळं म्हणजे मार्केटिंगचे चांगले आधी इन्स्टा आलंय इन्स्टा आहे, हो. किंवा युट्यूब आहे, जाहिरात- त्याचा पण जाहिरातबाजीसाठी हो, हो, उपयोग हो. होतोय का आता तुम्हाला? होतो आमचं इन्स्टा पेज पण आहे ओके, त्याच्यावर आणि आता काय टीव्ही हे बघण्यापेक्षा आता सगळं मोबाईलवरच हे सगळं चालतं. बरोबर. YouTube आहे, बरोबर. त्याच्यावरती त्याचा चांगला उपयोग होतो. आमचं आता चिपळूणला दुकान आहे, पुण्याला आहेच, ठाण्याला आहे बरोबर. आणि कुरिअर सर्व्हिस सगळीकडे. म्हणजे हे सगळं फास्ट तुम्हाला म्हणजे कसं की जसं आता पॉडकास्ट करतोय आपण, हो तसंच इन्स्टा चॅनल किंवा हे बाकीच्या हो. डिजिटल मार्केटिंग पण त्याच्यामुळे उपयोग आपल्याला उपयोग करता येईल. निश्चित. म्हणजे आपण या पॉडकास्टची जर सांगता करायची असेल हो तर लोकांनी शेतीकडे एक व्यवसाय म्हणून बघितलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आधुनिक जे उपकरण आहेत त्यांचा फायदा घेऊन हो. कशा पद्धतीनं आपल्याला परत शेती जगवता येईल, कारण हेच शाश्वत आहे आणि आणि हेच समृद्ध आहे. आणि शेतकरी समृद्ध झाला तरच आपलं देश समृद्ध होणार आहे. बरोबर. तर याच नोटवरती आपण थांबतोय. हो खूप छान अशा गप्पा झाल्या. तर धन्यवाद सर. हो धन्यवाद.